कन्सेप्ट, परावर्तन, अपवर्तन वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर. आज आपल्याला काय बघायचं आहे, आरसे व भिंग आणि मानवी डोळा या महत्वाच्या गोष्टी आज बघायच्या आहेत. आरसे व भिंग, मानवी डोळा आज चालू करणार आहोत पहिल्यांदा. ठीक आहे. मग आपण बघतो आरसा, आपण रोज केस विंचरताना आरसा आपला नेहमीच्या परिचयाचा आहे. मग आरसा म्हणजे काय आहे, एक प्रकारची काच असते. बरोबर ना. अपारदर्शक काच असते, ज्या काचेची मागची बाजू म्हणजे जिथं आपण बघतो त्याच्या मागची बाजू अपारदर्शक पदार्थांचा थर देऊन बनवलेली असते. त्याला आपण म्हणतो आरसा. आपण रोज डेली व्यवहारात किंवा दररोजच्या जीवनात आपण आरसा हा वापरतो. बरोबर. यस. गुड आफ्टरनून योगेश. गुड आफ्टरनून. आपण डेली याच्यात आपला आरसा हा नेहमी वापरतो. बरोबर आहे. मग आरसा काय आहे, काचेचा प्रकार आहे. मग आपण आरशाचा पृष्ठभाग कोणत्या प्रकारचा वापरतो, आरशाचा पृष्ठभाग कोणत्या प्रकारचा वापरतो त्याच्यावरती आरशाचे भाग आहेत. एक आहे सपाट आरसा आणि दुसरा आहे गोलीय आरसा. गोलीय आरसा म्हणजे काय, जर गोलाकार काच असेल, गोलाकार काचेचा भाग जर आपण कट करून आरसा म्हणून वापरत असू तर त्याला आपण गोलीय आरसे म्हणतो. आणि सपाट आरसा म्हणजे काय, एक सपाट भाग असतो. बरोबर. हा सपाट भाग आहे. सॉरी. ठीक आहे. सपाट भाग आहे. हा तुमचा अपारदर्शक भाग आहे, जिथं तुम्हाला बघणार नाही आणि तुम्ही इथे उभे राहून इकडून इकडे बघताय. तर हा आहे तुमचा सपाट आरसा. बरोबर. त्याच्यावरती आपात किरण पडतो, परावर्तन सुद्धा पटकन त्यातून होते. त्याला म्हणतो आपण सपाट आरसा. बरोबर आहे. येस. मग त्याचा महत्वाचा भाग काय आहे, त्याला पहिल्यांदा हा जो अपारदर्शक भाग आहे, हा जो अपारदर्शक भाग आहे तो कशापासून बनलेला असतो, त्याला एकतर चांदीचा थर दिलेला असतो किंवा अल्युमिनियम सारख्या जे काही पदार्थांचा थर दिलेला असतो. बरोबर. किंवा अमलगमचा थर दिलेला असतो. बरोबर. पारद संमिश्र ज्याला आपण म्हणतो, तो थर देऊन आपण आरशाची एक बाजू अपारदर्शक बनवतो. एक बाजू अपारदर्शक आपण बनवतो. बरोबर. आणि त्याद्वारे आपण काय करतो, मग आरसा हा वापरायला चालू करतो. करेक्ट आहे. त्याद्वारे आपण आरसा हा वापरायला चालू करतो. बरोबर. त्यात आपल्याला प्रतिमा दिसते. आपण बघतो आरशाला चकाकी वगैरे येते, मग त्यामध्ये आपल्याला प्रतिमा दिसतात. मग महत्वाचं काय आहे, आरशामध्ये कोणत्याही सपाट आरशामध्ये वस्तूची जी प्रतिमा आहे, वस्तूची जी प्रतिमा असते, समजा यातली इमेज जी तयार होते, इमेज कोणत्याही आरशामध्ये वस्तूची इमेज जी तयार होते ती आरशाच्या मागे तयार होते. एक्झॅक्ट आरशामध्ये तयार होते का, नाही. आरशाच्या मागे कुठेतरी तयार होत असते आणि आपल्याला ती दिसते. आपल्याला अंतर दिसतं आरशामध्ये. बरोबर आहे ना. आरशामध्ये काय दिसतं आपल्याला, अंतर दिसतं. करेक्ट आहे. तुम्ही जर आरसा आणि काच यातला फरक ओळखायचा असेल तर काय करायचं, एक कागद वगैरे घ्यायचा, कागद किंवा काहीतरी घ्यायचं. जर तुम्ही हाता, समजा हे आरसा आहे, याला जर तुम्ही असा टच करून लावलात, कुठलीही वस्तू टच करून लावली आरशाच्या पृष्ठभागाला, कोणतीही कागद लावा किंवा काय, तर तुम्हाला त्यामध्ये गॅप दिसेल, लगेच चिटकून दिसणार नाही तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला गॅप दिसेल. आणि जर ती काच असेल साधी, जर लावलं तर लगेच तुम्हाला ते पलीकडे चिटकून दिसेल, त्याची इमेज जी आहे ती चिटकून दिसते. हा फरक असतो आरशा आणि तुमच्या ह्याच्यात, ट्रान्सपरंट आरशात आणि काचेत आणि आरशामध्ये. बरोबर. आरशामध्ये तुम्हाला चिटकून लगेच तुम्हाला ती वस्तू दिसणार नाही, थोडासा गॅप नक्की दिसतो. बरोबर. मग आरशामध्ये वस्तूची प्रतिमा कुठे होते, आरशाच्या मागे तयार होते, आरशाच्या मागे. हे नीट लक्षात ठेवायचं. या मुद्द्यांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. हे वाक्य जे आहेत ती ऍज इट इज घेऊन आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. काय विचारलेलं आहे म्हणजे काय मुद्दे आहेत, आरशाच्या सपाट आरशामध्ये वस्तूची प्रतिमा कुठे तयार होते, आरशाच्या मागे. इथं लिहितो मी. ठीक आहे. प्रतिमा कुठे तयार होते, आरशाच्या
मागे वस्तूची प्रतिमा तयार होते. मग जी प्रतिमा तयार होते ती आपल्याला कशी मिळते? आभासी आणि सुलट. आभासी आणि सुलट. सुलट म्हणजे सरळ. प्रतिमा कशी असते? ती आभासी प्रतिमा असते. आणि कशी असते? सुलट. सुलट म्हणजे काय? सरळ प्रतिमा असते. आभासी आणि सुलट प्रतिमा असते. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने मल्टीलायनर मध्ये. ठीक आहे. प्रतिमा कुठे तयार होते आणि प्रतिमा कशा प्रकारची असते? आभासी असते, वास्तव असते, सुलट असते, उलट असते. आणि वस्तूची जी प्रतिमा तयार होते त्या प्रतिमेचा आकार हा नेहमी मूळ वस्तूच्या एवढाच असतो. प्रतिमेचा आकार जो आहे, आकार किती असतो? मूळ वस्तू एवढाच. प्रतिमेचा आकार जो आहे तो आकार असतो मूळ वस्तू एवढाच. ठीक आहे. मग सपाट आरशामध्ये वस्तूंची काय होते? अदलाबदल होते. म्हणजेच काय आहे? आरशामध्ये डावी बाजू आपली उजवी बाजू दिसते आणि उजवी बाजू आपली डावी बाजू दिसते. आरशामध्ये बाजूंची अदलाबदल होते. काय होते? बाजूंची अदलाबदल होते. म्हणजे आपली डावी जी बाजू आहे ही ती आरशामध्ये उजवी बाजू असल्यासारखी वाटते आणि उजवी बाजू आहे ती आपली डावी बाजू असल्यासारखी वाटते. म्हणजे काय होते? इथं बाजूंची अदलाबदल, प्रतिमेच्या बाजूंची अदलाबदल होते. बरोबर आहे. मग सपाट आरशामध्ये वस्तूची प्रतिमा, सपाट आरशामध्ये वस्तूची संपूर्ण प्रतिमा तयार होण्यासाठी, ठीक आहे, सपाट आरशामध्ये आपली, समजा तुम्ही उभा आहात, तुमची पूर्ण इमेज आरशामध्ये पाहिजे असेल, तुमची पूर्ण इमेज ही जर आरशामध्ये पाहिजे असेल तर तुमची आरशाची उंची जी आहे बघा, वस्तूची पूर्ण प्रतिमा तयार होण्यासाठी आरशाची उंची वस्तूच्या अर्धी, म्हणजे आता माझी हाईट किती आहे, 5'8" समथिंग काहीतरी असेल किंवा 6 फूट धर, 6 फूट माझी उंची असेल आणि माझी पूर्ण प्रतिमा मला बघायची, माझी पूर्ण इमेज जी आहे ती आरशामध्ये बघायची आहे, तर आरशामध्ये ती प्रतिमा बघण्यासाठी आरसा कमीत कमी 3 फूट उंचीचा पाहिजे. म्हणजे वस्तूची जी उंची आहे त्या उंचीच्या अर्ध्या उंचीचा आरसा पाहिजे, निम्मा तरी, ठीक आहे, वस्तूच्या अर्धी असणे आवश्यक आहे. आणि हा तुमचा वाक्य जे आहे दिलेले ते PYQs आहेत, लक्षात ठेवा. काय आहेत? PYQs आहेत, लक्षात राहू दे. हे तुमचे PYQs आहेत. कुठले? हे सगळे स्टेटमेंट आरशाच्या बाबतीतले आपण जेही आता स्टेटमेंट सांगितलेले आहेत ते सर्व तुमचे PYQ आहेत. जर आरशाच्या मध्ये आपण वस्तू जर व्ही मध्ये फिरवली, कुठला तरी एक वेग असेल, व्ही या वेगानं फिरवली तर प्रतिमा म्हणजे जी इमेज आपली आरशामध्ये तयार होणार आहे ती दुप्पट वेगाने फिरताना दिसते. किती वेगाने? दुप्पट वेगाने फिरताना दिसते. एखाद्या वस्तूची प्रतिमा आरशामध्ये ही दुप्पट वेगाने फिरताना दिसते. बरोबर आहे. मग आपाती किरण स्थिर ठेवून, बघा काय सांगतोय आता, समजा आरशामध्ये आपल्याला इमेज किती दिसतील त्यासाठीचा हा पॉइंट आहे. जर आरशाचा आपाती किरण जर स्थिर ठेवला आणि सपाट आरसा थिटा कोनातून फिरवला, परावर्तित किरण ते स्पीड आहे आपलं, ठीक आहे, आपण हे वाक्य आहे ते स्पीड आहे. मग याच्यामध्ये समजा आपल्या ज्या प्रतिमा दिसणार आहेत, तुम्ही कधीही कपडे घ्यायला गेलात, बरोबर आहे, कपडे घ्यायला ज्यावेळी जाता त्यावेळी तुम्ही ट्रायल रूम मध्ये बघता, तुम्ही ट्रायल रूम मध्ये गेल्यावर इकडे एक आरसा असतो, इकडे एक आरसा असतो, बरोबर आहे. मग तुमच्या प्रतिमा अशा असंख्य दिसायला चालू होतात त्या आरशामध्ये, बरोबर आहे, असंख्य प्रतिमा दिसायला चालू होतात. तसं का होतं? का तर जेव्हा 2 आरसे समांतर ठेवलेले असतील, जेव्हा 2 आरसे समांतर असतील, 2 आरसे इथं आहे बघा, 2 आरसे परस्परांना समांतर असतील तर आपल्याला किती प्रतिमा दिसतात? अनंत प्रतिमा दिसतात. अनंत प्रतिमा म्हणजे नंबर ऑफ टाइम्स तेच रिपिटेशन झालेलं आहे. तुम्ही कधीही बघा ट्रायल रूम मध्ये जो 2 आरसे असतील, इकडे एक आणि इकडे एक, त्यामध्ये फक्त बघायचं तुम्हाला सगळ्या प्रतिमा कंटिन्यू अशा दिसत जातात त्या ट्रायल रूम मध्ये, बरोबर आहे.
तुम्ही कपड्याच्या दुकानात ज्यावेळी कपडे घ्यायला जातात त्यावेळी ट्रायल रूम मध्ये तुम्हाला त्या गोष्टी दिसतात, तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस दिसतात, बरोबर आहे. आणि आयोगाने हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. हा क्वेश्चन PYQ आहे, सरळ सेवासाठी सुद्धा एक्सपेक्टेड PYQ असेल. ठीक आहे. अनंत प्रतिमा तयार होतात. तर या प्रतिमा काढण्यासाठी समजा जर तुम्ही काटकोनात आरसा ठेवला, काटकोनात आरसा ठेवला, असा जर आरसा ठेवला, ठीक आहे, खालती एक आणि इकडे एक, जर काटकोनात वस्तूच्या ह्याच्याशी काटकोनात आरसा असेल तर त्यापासून तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या किती असते? 3 असते. म्हणजे 90 डिग्री मध्ये जर तुम्ही आरसा ठेवलात तर त्यापासून तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या ही 3 असते. मग यासाठीचं सूत्र काय आहे? एकूण वर्तुळाचं हे किती असतं, कोन किती असतं वर्तुळामध्ये? 360 डिग्री पूर्ण अँगल असतो, बरोबर आहे. म्हणजेच एखाद्या आरशामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंच्या प्रतिमांची संख्या, n म्हणजे काय आहे? किती प्रतिमा तयार होतील त्यांची संख्या आहे. n म्हणजे काय आहे? प्रतिमांची संख्या किती आहे? 360 डिग्री, 360 डिग्रीचा कोन जो आहे तो डिवाइडेड बाय किती कोनामध्ये आरसा ठेवलेला आहे, किती कोनामध्ये आपण किती कोनामध्ये आरसा ठेव, हा कोन आहे आपल्याला आरशाचा कोन इथे ठेवतो. ठीक आहे, आरशाचा कोन, आरशाचा कोन बघा 360 डिग्री जे आहे ते टोटल अँगल आहे, डिवायडेड बाय छेदात काय आहे? आरसा किती अँगलने ठेवलेला आहे तो अँगल आहे, वजा 1. जर 90 डिग्री ठेवलं तर काय होईल बघा, 360 भागिले 90 वजा 1, 9 चोक 36, 4 आणि 4 वजा 1 किती येईल? 3, बरोबर आहे. 4 वजा 1 3, बरोबर. जर या ठिकाणी 36 डिग्री ठेवलं आपण, 360 भागिले 36 डिग्री मध्ये आरसा ठेवला, वजा 1, तर किती प्रतिमा तयार होतील? 10 वजा 1 किती झालं? 9. येस, कळते. मग 36 डिग्री मध्ये असतील तर तेवढ्या प्रतिमा तयार होतील. येते लक्षात? किती प्रतिमा तयार होतील आपण काढलेलं आहे. समजा इथं 120 डिग्री अँगल असेल, 120 डिग्री मध्ये आरसा असेल तर किती प्रतिमा तयार होतील? येस, कोण कोण ऑनलाईन आहेत सांगा. 120 डिग्री जर अँगल मध्ये आपण आरसा ठेवला 120 डिग्री मध्ये, तर एकूण प्रतिमा त्या आरशामध्ये किती तयार होतील? एकूण तयार होणाऱ्या प्रतिमा किती? ऑनलाईन कोण कोण आहे सांगा पटपट. 120 डिग्री मध्ये जर आपण आरसा ठेवला तर किती प्रतिमा तयार होतील? एकशे 120 डिग्री ठेवलं तर किती होईल बघा, 360 भागिले 120 वजा 1, 12 त्रिक 36 वजा 1 म्हणजे किती होतील? 2 प्रतिमा तयार होतील, बरोबर आहे. हा थिटा म्हणजे काय आहे? आरशाचा कोन, 2 आरशांमधील कोन आहे, 2 आरशांमधील ठेवलेला कोन आहे. जर ते 2 आरशे त्यामध्ये ठेवले, यस करेक्ट, यस सिद्धू करेक्ट, यस. जर तुम्ही त्या पद्धतीने आरसे ठेवले तर तुम्हाला किती कोन किंवा किती प्रतिमा मिळतील त्यासाठीचं हे सूत्र आहे. तुम्ही फक्त सूत्र लक्षात ठेवा, बाकी लक्षात काही ठेवू नका. वाक्य जी आहेत ती राहू दे, पण प्रतिमा काढण्यासाठीचं सूत्र जे आहे ते लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आयोगाने याच्यावरती आधी प्रॉब्लेम पण विचारलेला आहे आणि डायरेक्ट क्वेश्चन पण हे मल्टीलाइनर जे आहेत ते विचारलेले आहेत. ह्या प्रतिमांचा संदर्भ घेऊन, प्रतिमा कशा असतील सपाट आरशामध्ये त्याचा संदर्भ घेऊन तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. पहिल्यांदा काय आहे? प्रतिमा तयार होताना कुठं होईल? सपाट आरशामध्ये, आरशाच्या मागे. ठीक आहे. प्रतिमा असते कशी सपाट आरशामध्ये? आभासी आणि सुलट प्रतिमा असते. आकार किती असतो? मूळ वस्तू इतकाच तिचा आकार असतो. सपाट आरशामध्ये मूळ वस्तू इतकाच तिचा आकार असतो, बरोबर. आणि प्रतिमेची काय होते? बाजूंची अदला बदल होते, म्हणजे डावी बाजू उजवी होते आणि उजवी बाजू डावी होते, बरोबर. आरशात तुम्ही बघा, तुम्ही केस विंचरात, तुम्ही जर राईट हँडेड असाल तर तुम्हाला वाटतं की तुम्ही लेफ्ट हँडनी केस विंचरत आहात, बरोबर. तुम्हाला कळून येईल की तुम्ही जर बघितलं तर. किंवा तुम्ही मोबाईल मध्ये सेल्फी काढता, राईट. मिरर सेल्फीचा ऑप्शन असतो, मिरर सेल्फी.
तुम्ही काढून बघा, तुम्ही ज्यावेळी तुमच्या साईड ऑटोमॅटिक चेंज झालेल्या असतात त्या. मिरर सेल्फी नावच आहे, मिरर सेल्फी म्हणजे काय होतं, बाजूंची अदलाबदल होते. बेस्ट ऑप्शन तुमच्या डेली यूज मध्ये बघायचं असेल, आरशामध्ये बाजूंची अदलाबदल होते, तर तुम्ही मिरर सेल्फी ऑप्शन जर तुमच्या मोबाईल मध्ये ऑन ठेवला असेल तर तुम्ही जोही सेल्फी काढाल त्यामध्ये बाजूंची अदलाबदल झालेली असते. यस, येते लक्षात? कळतंय? या पद्धतीने तुम्हाला हे पॉइंट लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गोलीय आरसा. गोलीय आरसा म्हणजे काय आहे? आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्याला म्हणतात गोलीय आरसा. आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्याला म्हणतो आपण गोलीय आरसा. ठीक आहे. हा गोल आहे. ठीक आहे. हा गोल आहे. इथून हा भाग बघा, इथून बघा, इथून हा भाग जर घेतला तर आरसा गोल असल्यासारखा दिसतोय. ठीक आहे. आरसा गोल असल्या, आरसा ज्या गोलाचा भाग आहे, जे एखाद्या गोल काचेपासून किंवा याच्यापासून जर आरसा तयार केला असेल तर त्याला आपण म्हणतो गोलीय आरसा. काय म्हणतो आपण? गोलीय आरसा. यस. मग त्या आरशाचे भाग आहेत काय आहेत? जर आरशाचा आतला भाग आपण इमेज साठी वापरत असू, इमेज साठी, आणि हा भाग जर मागचा अपारदर्शक केला आणि आतला भाग जर आपण प्रतिमेसाठी वापरत असू तर त्याला म्हणतात अंतर्वक्र आरसा. काय म्हणतात? अंतर्वक्र आरसा. आणि जर आरशाचा आपण बाहेरचा भाग प्रतिमेसाठी वापरत असू आणि आतला भाग, आतला जो भाग आहे हा आरशाचा, तो जर अपारदर्शक करत असू तर हा तयार होणारा जो आरसा असेल, जर बाहेरचा वापरत असू तर तो असेल बहिर्वक्र आरसा. तो काय असेल? बहिर्वक्र आरसा. येते का लक्षात? यस. म्हणजे परावर्तनासाठी अंतर्वक्र आरशामध्ये कुठला वापरतात? आतला भाग. अंतर्वक्र आरसा, कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स. मग अंतर्वक्र आरशामध्ये परावर्तनासाठी काय करतात? आतील भाग वापरतात. आतील भाग वापरला जातो. आणि बहिर्वक्र भिंग कॉन्व्हेक्स आरशामध्ये काय वापरला जातो? बाहेरचा भाग वापरला जातो. बाहेरचा भाग हा बहिर्वक्र आरशामध्ये वापरला जातो. येते लक्षात? जर आतला भाग वापरला तर तो अंतर्वक्र आरसा असेल, कॉन्केव्ह मिरर असेल, आणि बाहेरचा भाग वापरला तर तो कॉन्व्हेक्स मिरर असेल, बहिर्वक्र भाग असेल. येते का लक्षात? बघा. ठीक आहे. हे लक्षात येते? आता बघ, तुमच्या समजण्यासाठी तुम्हाला मी काय करतोय, हे कट करतोय. हा आहे तुमचा अंतर्वक्र आरसा. ठीक आहे. हा आहे तुमचा अंतर्वक्र आरसा. बघा. मग आता काय आहे? काही महत्वाच्या संज्ञा आहेत. याच्याशी निगडीत काही महत्वाच्या संज्ञा आहेत. यस. बघा. मग वक्रता केंद्र. वक्रता केंद्र. वक्रता केंद्र कशाला म्हटलं जातं? वक्रता केंद्र, सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर. हा गोल आरसा, हा जो आपला गोल आरसा आहे, अंतर्वक्र आरसा किंवा बहिर्वक्र आरसा, ज्या गोलाचा भाग असतात, ज्या गोलाचा भाग असतात त्याच्या केंद्रबिंदूला काय म्हणतो आपण? वक्रता केंद्र. त्याला काय म्हणतो आपण? वक्रता केंद्र. आणि कोणत्या अक्षराने दाखवलं जातं? सी या अक्षराने दाखवलं जातं. सेंटर ऑफ कर्वेचर. कर्वेचरचं सी तिथं घेतलेलं आहे. ठीक आहे. सेंटर ऑफ कर्वेचर. ज्या गोलीय भागाचा तो आरसा भाग आहे त्या गोलाचा मध्यबिंदू म्हणजे त्याचं वक्रता केंद्र आहे, हे लक्षात ठेवा. वक्रता त्रिज्या, रेडियस ऑफ कर्वेचर. बरोबर. आता हा आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्याची जी त्रिज्या आहे, त्रिज्या म्हणजे काय? मध्यबिंदू पासून त्याच्या परिघापासून पर्यंत असलेलं अंतर. बरोबर. मग आपण असं लिहूया का इथं? हे आर, रेडियस ऑफ कर्वेचर. वक्रता त्रिज्या, रेडियस ऑफ
कर्वेचर, वक्रता त्रिज्या. म्हणजेच ही वक्रता त्रिज्या किती असेल, या मध्यबिंदूपासून ते या आरशाचा जो भाग आहे कट केलेला तिथपर्यंत जे अंतर असेल ते रेडियस ऑफ कर्वेचर असेल. मग आरशाचा ध्रुव, पोल कशाला म्हणायचं, पोल, आरशाचा ध्रुव. आता या आरशाचा गोलीय मध्यबिंदू कुठं आहे, इथं आहे, बरोबर आहे का. हा याचा गोलीय मध्यबिंदू आहे. मग हा काय असेल, पोल असेल, पोल. आरशाचा ध्रुव पोल. आरशाचा या वक्रतात ही जी आहे, या वक्र आरशाचा जो मध्यबिंदू असेल त्याला आपण त्या आरशाचा ध्रुव म्हणतो. ह्या कन्सेप्ट नीट समजून घ्या बरं का. तुम्हाला आयोग प्रश्न विचारतो भिंगाची शक्ती काढा वगैरे, आणि त्यावेळी हे कन्सेप्ट वापरले असतात. वक्रता केंद्र किंवा वक्रता त्रिज्या, नाभीय अंतर, नाभी अंतर, म्हणजे हे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना तिथं वापरल्या जातात प्रॉब्लेम मध्ये. त्यामुळे या कन्सेप्ट काय आहेत आधी नीट समजून घ्या व्यवस्थित, आणि मग पुढच्या गोष्टींकडे आपल्याला जाता येईल. यस, आरशाचा ध्रुव म्हणजे काय, गोलीय आरशाचा जो मध्यबिंदू आहे, या आरशाचा जो मध्यबिंदू आहे त्याला आपण म्हणतो आरशाचा ध्रुव, पोल असं म्हणतो. मग अक्ष म्हणजे काय, या आरशाचा मुख्य अक्ष म्हणजे काय, हा जो आपण वक्रता केंद्र जे घेतलेलं आहे ते आणि आरशाचा ध्रुव यांच्या मधून जी रेष जाते, जी काल्पनिक रेषा जाते तिला म्हणतात त्या आरशाचा मुख्य अक्ष, प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हणतात. प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हणतात. यस, यस. बघा, मग आहे तुमचा नाभीय बिंदू, फोकल पॉइंट. जेव्हा नाभीय बिंदू म्हणजे काय, जेव्हा अंतर्वक्र आरशावरती ज्यावेळी प्रकाश किरणे पडतात, अंतर्वक्र आरशावरती प्रकाश किरणे पडतात तेव्हा ती एका बिंदूमध्ये एकत्र येतात, एका बिंदूमध्ये एकत्र येतात. ठीक आहे, एका बिंदूमध्ये एकत्र येतात. आणि हा जो पॉइंट आहे इथं तुम्हाला प्रतिमा मिळते, आणि हाच तुमचा आहे फोकल पॉइंट, नाभीय बिंदू. त्याला एफ अक्षराने दाखवतात, त्याला म्हणतो आपण नाभीय बिंदू. अंतर्वक्र आरशाचा नाभीय बिंदू हा नेहमी डावीकडे असतो. अंतर्वक्र आरशाचा नाभीय बिंदू नेहमी डावीकडे असतो. काय सांगतोय, अंतर्वक्र आरशाचा नाभीय बिंदू नेहमी डावीकडे असतो आणि बहिर्वक्र आरशाचा नाभीय बिंदू नेहमी उजवीकडे असतो. नाभीय बिंदू नेहमी कुठे असतो, उजवीकडे असतो. येते का लक्षात. बघा, नाभीय बिंदू म्हणजे काय आहे, जिथं तुमची प्रतिमा तयार होणार आहे अंतर्वक्र आरशामध्ये, त्याला इथं त्या मुख्य अक्षावरती प्रतिमा तयार होते आणि तो कुठं असतो, अंतर्वक्र आरशाच्या डावीकडे नेहमी त्याचा नाभीय बिंदू असतो, आणि बहिर्वक्र आरशामध्ये नेहमी त्याच्या उजवीकडे त्याचा नाभीय बिंदू असतो. येतात का कन्सेप्ट हे लक्षात, हे लक्षात येतात का कन्सेप्ट, हे जर कन्सेप्ट लक्षात आले तर पुढचं पटपट तुम्हाला सोपं जाईल. कारण तुम्हाला जर हे कन्सेप्ट कळलं नाही त्यावेळी पुढची वाक्य जी बोलणार आहे आपण तीच कळणार नाहीत. यस, कळतंय. ऑनलाईन जनता कोण कोण आहे, योगेश, सिद्धू, मोहसिन, संदीप, ज्यांना कळतंय त्यांनी सांगा पटपट पटपट. कळतंय का. यस, बघा, नाभीय अंतर, फोकल लेंथ आपण असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण, फोकल लेंथ, नाभीय अंतर. ते काय आहे, आरशाचा ध्रुव, आरशाचा ध्रुव आणि नाभीय बिंदू. नाभीय बिंदू काय आहे, हा फोकल पॉइंट, आणि आरशाचा ध्रुव काय आहे, हा पोल आहे. बरोबर, हा पोल आरशाचा ध्रुव आहे आणि हा फोकल पॉइंट आहे, तो नाभीय बिंदू आहे. यामध्ये जे अंतर आहे, आरशाचा ध्रुव म्हणजे काय आहे,
डिस्टन्स बिटवीन पोल अँड फोकल पॉइंट. डिस्टन्स बिटवीन पोल अँड फोकल पॉइंट. ठीक आहे. पोल अँड फोकल पॉइंट यामधलं जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो नाभीय अंतर. त्याला आपण म्हणतो नाभीय अंतर, फोकल लेंथ. अंतर्वक्र आरशासाठी ते नेहमी वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. वक्रता त्रिज्या म्हणजे काय सांगितलं आपण? हा आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्याची एकूण त्रिज्या जी असते त्याला म्हणतो आपण वक्रता त्रिज्या. बरोबर आहे. पूर्ण वक्रता त्रिज्येच्या निम्मे त्याचं काय असतं? नाभीय अंतर असतं. यस. अंतर्वक्र आरशाचं नाभीय अंतर नेहमी ऋण असते. हे नीट लक्षात ठेवायचं. हे 2 पॉइंट्स PYQ आहेत तुमचे. अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते, बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर धन असते. हे नीट लक्षात ठेवायचं. अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते आणि बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर नेहमी धन असते. असं का? का तर अंतर्वक्र आरशाचं जे नाभीय अंतर आहे, फोकल लेंथ जी आहे ती नेहमी डावीकडे असते. नेहमी डावीकडे असते म्हणून ती ऋण असते आणि यालाच आपण काय म्हणतो? कार्टेशियन साइन सिस्टम. बरोबर आहे. कार्टेशियन पद्धतीमध्ये काय सांगितलेलं आहे? तुमच्या ज्या मध्यबिंदू पासून इकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा असतात? ऋण असतात आणि इकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या असतात धन. बरोबर आहे का? ही आहे तुमची कार्टेशियन पद्धत. यस. याचं लक्षात बघा. म्हणून अंतर्वक्र आरशाचं नाभीय अंतर जे आहे ते ऋण का असतं? का तर ते डावीकडे आहे म्हणून ते ऋण असतं आणि बहिर्वक्र आरशाचं नाभीय अंतर नेहमी या बाजूला असतं म्हणून ते धन असतं. यस. नाभीय अंतर आरशाचं, अंतर्वक्र आरशाचं नाभीय अंतर नेहमी ऋण असते आणि बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर नेहमी धन असते. आणि हे तुमचे PYQ आहेत. परत परत रिपीटेड PYQ असतील. सरळ सेवासाठी तर खूप कामाला येईल. यस. येते का लक्षात? येते का लक्षात पॉइंट? हा बघा. ठीक आहे. यातलाच एक पॉइंट तुम्हाला इथे सांगतोय. आता बघा. त्यातलाच एक पॉइंट सांगतोय जो राहिलाय तो इथला एक्सप्लेन करायचा. ज्यावेळी परावर्तनाचे नियम इथे लागू होतात ते कसे होतील? आपाती किरण अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला, अंतर्वक्र आरसा आहे हा, बरोबर आहे. अंतर्वक्र आरसा हा आहे, हा त्याचा मुख्य अक्ष आहे असं धरूयात. हा आहे त्याचा मुख्य अक्ष. जर आहे तर काय असेल? आपाती किरण जर अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असेल, बघा हा आपाती किरण आहे, हा एक आपाती किरण आहे. ठीक आहे. हा पण एक आपाती किरण आहे आणि हा पण आपाती किरण आहे. हा काय आहे? आपला मुख्य अक्ष आहे, मधली रेष. बरोबर आहे. हा मुख्य अक्ष आहे, वरती आपाती किरण आहे आणि खाली पण आपाती किरण आहे. जेव्हा आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतात तेव्हा परावर्तित किरण नाभीय बिंदूतून जातात. समजा हा सेंटर ऑफ कर्वेचर असेल तर हे नाभीय बिंदूतून जातात. याला फोकल पॉइंट. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील तर ते परावर्तित किरण मुख्य किंवा काय नाभीय बिंदूतून जातात. फोकल पॉइंट मधून ते जातात. यस. याचं लक्षात? बघा. जर व्हॉइस वर्सा आहे, हे इकडून आलेलं आहे, इकडे आलेलं आहे, हे इकडे आलेलं आहे. जर आपाती किरण जर या दिशेने पडले म्हणजे नाभीय बिंदूतून पडले, आपाती किरण नाभीय बिंदूतून पडले तर ते कशा असतील? मुख्य अक्षाला समांतर असतील. बरोबर आहे. आपाती किरण मुख्य अक्षाला
समांतर असतील. कधी? जर ते नाभीय बिंदूतून जात असतील तर. आपाती किरण, समजा हा किरण इकडून असा आला नाभीय बिंदूतून आणि हा किरण इकडून आला, तर त्यांचं परावर्तन हे या दिशेने होईल, समांतर, मुख्य अक्षाला समांतर असेल. येते का लक्षात? हे पॉइंट नीट समजून घ्या. येते का लक्षात? तुम्हाला जर डायग्राम कळाली तर तुम्हाला हे पाठ करत बसण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे लक्षात ठेवा. यस, कळतंय? नेक्स्ट पॉइंट. आता अंतर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा कशा असतात त्याचं एक आपण हे बघणार आहोत. अंतर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा. आता इथं बघा एक गोष्ट, इकडं आहे वस्तूचं स्थान, म्हणजे वस्तू किती अंतरावरती असेल, आरशापासून वस्तू किती अंतरावरती असेल हा कॉलम दाखवतोय. तुमची इमेज कुठं असेल हा कॉलम दाखवतोय. इमेजचा आकार कसा असेल ते इथं दाखवलंय आणि प्रतिमेचं स्वरूप, जी मिळणारी इमेज आहे ती कशी असेल ते तुम्हाला इथं दिसेल. आता अंतर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही नेहमी अंतर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही नेहमी कशी असते? वास्तव आणि उलट प्रतिमा असते. नीट लक्षात ठेवा बघा, मी जेवढं केलं तेवढं. वास्तव आणि उलट प्रतिमा असते. पण केव्हा? जर वस्तूचं अंतर अनंत अंतरापासून नाभीय बिंदू पर्यंतच असेल तर. काय आहे? वस्तूचं अंतर आरशापासून अनंत अंतरावरती किंवा तिथून ते नाभीय बिंदू पर्यंत अनंत अंतरावर, इकडे कितीही असेल, नाभीय बिंदूच्या इथपर्यंत जर असेल तर त्यांच्या प्रतिमा ज्या मिळतील, त्यांच्या इमेजेस ज्या मिळतील त्या कशा असतील? वास्तव आणि उलट असतील. चार्ट पाठ करायची गरज आहे का आपल्याला? नाही. लक्षात काय ठेवायचंय? अनंत अंतरापासून नाभीय बिंदू पर्यंत जर वस्तू कुठेही ठेवली तर तिची मिळणारी प्रतिमा ही कशी आहे? आपल्याला वास्तव आणि उलट. एकाच ठिकाणी आपल्याला वस्तूची प्रतिमा ही आभासी आणि सुलट मिळते. आभासी आणि सुलट मिळते. ती कुठं मिळते? जर वस्तू नाभीय बिंदू आणि ध्रुव यांच्या मध्ये असेल तर. नाभीय बिंदू आणि ध्रुव आपण बघितलंय मगाशी. हा आहे तुमचा फोकल पॉइंट, हा आहे कर्वेचर, हा आहे तुमचा ध्रुव. ठीक आहे. मग जर तुमच्या इकडचं डिस्टन्स आहे तुमचं अनंत अंतर, बरोबर आहे. इकडचं डिस्टन्स काय आहे तुमचं? अनंत अंतर आहे. इकडं हा आहे तुमचा फोकल पॉइंट म्हणजे नाभीय बिंदू. हा आहे तुमचा कोणता बिंदू आहे? तुमचा ध्रुव आहे, पोल आहे, बरोबर. आरशाचा ध्रुव आहे. जर तुमची वस्तू नाभीय बिंदू आणि पोल या दोन्हीच्या मध्ये ठेवली तर तुम्हाला वस्तूची मिळणारी प्रतिमा ही कशी असते? नेहमी आभासी आणि सुलट असते. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आयोगाने आतापर्यंत प्रश्न तुम्हाला इथं विचारलाय, हे आकार कसा असेल आणि काय असेल याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही. आयोगाने प्रश्न विचारताना कुठे विचारलेला आहे? या प्रतिमेच्या स्वरूपांवरती. का तर लक्षात ठेवायला तुम्हाला हे सोपं आहे. तुम्हाला कन्सेप्च्युअली लक्षात ठेवलं पाहिजे की कुठं त्याची वस्तूची इमेज कशी मिळणार आहे. तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल. बघा आता बघा, पाठ करायची गरज नाही. जर अनंत अंतरापासून आपल्याला काय सांगितलंय? जर वस्तूचं अंतर अनंत अंतरापासून नाभीय बिंदू पर्यंत असेल तर आपल्याला मिळणारी प्रतिमा ही वास्तव आणि उलट असते, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग ती प्रतिमा कधी तयार होईल? बघा, वस्तूचं स्थान जर अनंत अंतरावर असेल आणि प्रतिमेचं स्थान नाभीय बिंदूवर असेल तर काय आहे? वास्तव आणि उलट. त्याचा एक्झॅक्टली उलट आहे. नाभीय बिंदू इथं घेतलेला आहे आणि इथं अनंत अंतरावर आहे, बरोबर. प्रतिमेचं स्थान अनंत अंतरावर, इकडे कुठं पण मिळू दे, त्याच्याशी आपल्याला काय आहे का देणेघेणं नाही. आपल्याला काय आहे? वास्तव आणि उलट. आपल्या प्रतिमेचं स्वरूप हे कशावरून ठरलेलं असतं? वस्तूच्या स्थानावरून. त्यामुळे वस्तूचं स्थान आपल्याला कुठं पाहिजे? अनंत अंतरापासून नाभीय बिंदू पर्यंत जर वस्तूचं स्थान असेल
तर आपल्याला मिळणाऱ्या प्रतिमेचं स्वरूप हे वास्तव आणि उलट असेल. वास्तव आणि उलट असेल. लक्षात ठेवा नीट. थेरॉटिकल पार्ट आहे, नीट लक्षात ठेवा. कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. कुठपर्यंत येणार आहे? अनंत अंतरापासून नाभीय बिंदू पर्यंत जर अंतर असेल तर वस्तूची प्रतिमा आपल्याला कशी मिळते? वास्तव आणि उलट मिळते. येते का लक्षात हा पॉइंट? हा पॉइंट नीट लक्षात ठेवा. या चार्टवरती तुम्हाला क्वेश्चन आहेत. आता बघा, अनंत अंतर व वक्रता केंद्र यांमध्ये, वक्रता केंद्र व नाभीय बिंदू यांमध्ये जर प्रतिमेचं स्थान असेल तर प्रतिमेचं स्वरूप वास्तव आणि उलट असते. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचंय? अनंत अंतर ते नाभीय बिंदू मध्ये कुठं पण असेल तर वास्तव आणि उलट आहे. आणि नाभीय बिंदू आणि ध्रुव, नाभीय बिंदू आणि ध्रुव यांच्यामध्ये जर प्रतिमा असेल तर तिची प्रतिमा आपल्याला कशी मिळते? आभासी पण सुलट प्रतिमा मिळते. आभासी पण सुलट प्रतिमा मिळते. त्यामुळे एवढं एक पॉइंट लक्षात ठेवायचा आणि हा मुद्दा लक्षात ठेवायचा. अनंत अंतरापासून नाभीय बिंदू पर्यंत जर वस्तूचं स्थान असेल तर मिळणारी प्रतिमा ही वास्तव आणि उलट असेल. ठीक आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर या बाकीच्या गोष्टी आपण बघू शकतो. वक्रता केंद्रावर असेल प्रतिमा वस्तू आणि प्रतिमा पण वक्रता केंद्रावर असेल तर आकार कसा असतो? वस्तू एवढाच असतो. वस्तू एवढाच त्याचा आकार असतो. प्रतिमेचं स्वरूप कसं आहे? वास्तव आणि उलट. वक्रता केंद्र आणि नाभीय बिंदू हे इथं आलेला आहे मुद्दा चेंज होऊन. त्यामुळे हा चार्ट लक्षात ठेवताना फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? अनंत अंतरापासून नाभीय बिंदू पर्यंत जर वस्तूचं स्थान कुठेही असेल तर तिची मिळणारी प्रतिमा ही वास्तव आणि उलट असते. नाभीय बिंदू आणि ध्रुव यांमध्ये जर वस्तूचं स्थान असेल तर त्याच्यापासून मिळणारी प्रतिमा ही आभासी आणि सुलट असते. हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. चार्ट तुम्हाला अख्खा पाठ करायची गरज नाही. मुद्दा फक्त तुम्हाला लक्षात आला पाहिजे. कळतंय का? बघा पॉइंट. कळतोय तो पॉइंट? येस. ऑनलाईन कोण कोण आहेत सांगू शकताय पटपट? येस. मग आहे बहिर्वक्र आरशामुळे होणारी प्रतिमा. बहिर्वक्र आरशामुळे होणारी प्रतिमा काय आहे? जर वस्तूचं स्थान अनंत अंतरावरती कुठेही असेल, अनंत अंतरावरती कुठेही असेल वस्तूचं स्थान, तर आपल्याला मिळणाऱ्या प्रतिमेचं स्वरूप हे आभासी आणि सुलट आहे. म्हणजे बहिर्वक्र आरशामुळे आपल्याला नेहमी प्रतिमा कशी मिळते? आभासी आणि सुलट. यात काहीही चेंज होत नाही. लक्षात राहू दे. बहिर्वक्र आरशामुळे आपल्याला मिळणारी प्रतिमा कशी असते? आभासी आणि सुलट प्रतिमा नेहमी मिळते. अंतर अनंत अंतरावरती असेल तर आभासी आणि सुलट. प्रतिमेचा आकार लहान असतो. आणि अनंत अंतर व ध्रुव यांच्यामध्ये कुठेही असेल, अनंत अंतर आणि ध्रुव यांच्यामध्ये वस्तू जर असेल तर प्रतिमेचं स्वरूप आभासी आणि सुलट दोन्हीही मध्ये तेच आहे. आभासी आणि सुलट कधी मिळतं? बहिर्वक्र आरशामुळे. आणि हा तुमचा PYQ बरं का, वन लाइनर. बहिर्वक्र आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप कसे असते? हा तुमचा PYQ आहे. हे नीट लक्षात ठेवा. आभासी आणि सुलट प्रतिमा बहिर्वक्र आरशामुळे तुम्हाला मिळते. लक्षात ठेवताना तेवढं ठेवायचं. येते का लक्षात? बघा. मग कार्टेशियन चिन्ह संकेत आपण मगाशी म्हटलेला आहे. काय आहे कार्टेशियन चिन्ह संकेत? बघा, वस्तूचा ध्रुव म्हणजे आरशाचा जो ध्रुव आहे तो इनिशियल आरंभ बिंदू, इनिशियल पॉइंट जर आपण मानला, म्हणजे याला जर 0 पकडलं संख्या रेषेवरती, तर संख्या रेषेवरती 0च्या उजव्या बाजूच्या ज्या काही संख्या असतील त्या नेहमी कशा असतात? धन असतात. त्या नेहमी काय असतात? धन असतात. आणि इकडच्या संख्या नेहमी कशा असतात? ऋण असतात. म्हणून आरशाच्या उजवीकडील ज्याही काही प्रतिमा आहेत, आरशाच्या म्हणजे आरंभ बिंदूच्या डावीकडचं इकडचं जे अंतर आहे नाभीय अंतर, ते कसं होईल? ऋण होईल.
आणि आरशाच्या इकडचं नाभी अंतर जे आहे ते नेहमी कसं असेल, धन असेल. हे नीट लक्षात ठेवा, धन ते अंतर असेल. ठीक आहे. मग आरशासमोर जर आपण वस्तू ठेवत असू, आरशासमोर जर वस्तू ठेवत असू तर ती कुठे येईल, नेहमी डाव्या बाजूला येईल. आरशाच्या समोर जर वस्तू ठेवत असू तर ती नेहमी डाव्या बाजूला येईल. म्हणून आरशाच्या समोरील वस्तूचं अंतर नेहमी ऋण असतं, नेहमी ऋण असतं, एवढं लक्षात राहू दे. ठीक आहे. यस. मग त्याच्यानंतर आंतरवक्र आरसा आपण कुठे कुठे वापरतो, आंतरवक्र आरशाचे उपयोग, आंतरवक्र आरसा आपण कुठे कुठे वापरतो याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारला. ऍप्लिकेशन बेस्ड तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आंतरवक्र आरशाचे उपयोग. आंतरवक्र आरसा कुठे वापरतो आपण, टॉर्च असेल, गाड्यांचे हेडलाइट्स असतील, बरोबर, टॉर्च, गाड्यांचे हेडलाइट, त्यामध्ये आपण काय वापरतो, आंतरवक्र आरसा असं वापरतो. टॉर्च, हेडलाइट जे आहेत, सलूनचे असतील, सलून मध्ये आपण वापरताना आरसा कुठला वापरतो, आंतरवक्र आरसा वापरतो. सलून मध्ये पण, सलून, ब्युटी पार्लर जे आहेत त्यामध्ये आपण आरसा जो वापरतो तो आंतरवक्र आरसा आहे, बरोबर. डेंटिस्ट जे आरसे वापरतात, डेंटिस्ट जे आरसे वापरतात ते सुद्धा कसे आहेत, आंतरवक्र आरसे आहेत. यस, ते पण आंतरवक्र आरसे आहेत. मग सौर उपकरणांमध्ये जे आरसे वापरले जातात, सौर उपकरणांमध्ये आरसे जे वापरले जातात ते पण आंतरवक्र आरसे असतात, कारण त्यांचं प्रकाश किरणांचं एकत्रीकरण करायचं असतं. यस, त्यामुळं प्रकाश किरणांचं एकत्रीकरण करण्यासाठी आंतरवक्र आरसे, सौर उपकरणांमध्ये जे पण आंतरवक्र आरसे वापरले जातात ते कसे असतात, सौर उपकरणांमध्ये वापरले जाणारे आरसे कसे असतात, आंतरवक्र आरसे असतात. येते का लक्षात. यस. मग काय आहे, आरशाचं सूत्र आहे, आरशाचं सूत्र हे काय आहे, तुम्हाला आरशाचं सूत्र आहे. आरशाचं सूत्र आहे ते काय सांगितलेलं आहे, आंतरवक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा यांचं नाभीय अंतर, आंतरवक्र आरशाचं सूत्र आहे. ठीक आहे. त्यांचं जे सूत्र आहे ते काय आहे, नाभी अंतरचं 1/v + 1/u = 1/f. u म्हणजे काय आहे, वस्तूचं अंतर आहे. u म्हणजे काय आहे, वस्तूचं अंतर आहे. v म्हणजे प्रतिमेचं अंतर आहे. v म्हणजे काय आहे, प्रतिमेचं अंतर. आणि f म्हणजे काय आहे, आरशाचं नाभीय अंतर, आरशाचं नाभीय अंतर. f म्हणजे काय आहे, आरशाचं नाभीय अंतर आहे. ठीक आहे. 1/v + 1/u = 1/f. हे काय आहे, तुमचं आरशाचं सूत्र आहे. येते का लक्षात सगळ्यांना. यस. योगेश, सिद्धू, सचिन, मोहसिन, लक्षात येते का बघा. ह्याच्यावरती आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, आयोगाने ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, प्रॉब्लेम विचारलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला u म्हणजे काय आहे, वस्तूचं अंतर आहे. v म्हणजे प्रतिमेचं अंतर आहे. आणि f म्हणजे आरशाचं नाभीय अंतर आहे, आरशाचं नाभीय अंतर आहे. मग एखाद्या वस्तूचं मॅग्निफिकेशन म्हणजे विशालन करायचं असेल, एखाद्या वस्तूचं विशालन करायचं असेल तर त्यासाठी काय वापरतात, प्रतिमेची उंची डिवाइडेड बाय वस्तूची उंची. मग प्रतिमेची उंची बरोबर आपण काय घेतो, h2 / h1. प्रतिमेची उंची आधी घेतोय म्हणून h2 वरती असेल आणि वस्तूची उंची नंतर घेतोय म्हणून खालती असेल, बरोबर. h1 प्रतिमेची उंची डिवाइडेड बाय वस्तूची उंची, किंवा 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 काय आहे, प्रतिमेचं अंतर वस्तूचं अंतर, बरोबर. किंवा काय आहे, प्रतिमेचं अंतर डिवाइडेड बाय वस्तूचं अंतर. आता निगेटिव्ह का घेतलेलं आहे आपण, का तर अंतर्वक्र आरशाचं जे काही सूत्र आहे ते निगेटिव्ह आहे. यस. मग यामध्ये काय आहे, बहिर्वक्र आरशामुळे, बहिर्वक्र आरशानं जे काही विशालन तयार होईल. आता हा पॉइंट कदाचित आयोग विचारला बरं का कन्सेप्ट मध्ये, बहिर्वक्र आरशामुळे
जे पण विशालन होईल ते नेहमी 1 पेक्षा कमी असते. ठीक आहे. विशालन इथं काय आहे? बहिर्वक्र आरसा. बहिर्वक्र आरशामुळे जे काही विशालन तयार होईल ते किती असेल? नेहमी 1 पेक्षा कमी असेल. नेहमी 1 पेक्षा कमी असेल. विशालन जे तयार होईल ते नेहमी 1 पेक्षा कमी असेल आणि धन असेल. बहिर्वक्र आरशामुळे तयार होणारं विशालन नेहमी 1 असेल आणि 1 पेक्षा कमी असेल आणि नेहमी धन असेल. धन का असेल? का तर त्याची प्रतिमा नेहमी कुठे येणार आहे? उजव्या बाजूला येणार आहे. बहिर्वक्र आरशाची प्रतिमा नेहमी आरंभ बिंदूच्या उजव्या बाजूला येणार आहे, म्हणून ती नेहमी धन असेल. 1 पेक्षा कमी व नेहमी धन. आता लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे. बहिर्वक्र आरशाचं जेही काही तुम्हाला विशालन असेल प्रतिमेचं ते नेहमी 1 पेक्षा कमी असेल आणि नेहमी धन असेल. त्याच्या उलट अंतर्वक्र आरशाचं असेल. अंतर्वक्र आरशाचं विशालन काय आहे? 1 पेक्षा कमी, 1 किंवा 1 पेक्षा जास्त असेल. अंतर्वक्र आरसा. अंतर्वक्र आरशाचं काय असेल? 1 पेक्षा कमी असेल, 1 असेल किंवा 1 पेक्षा जास्त असेल. ठीक आहे. तिन्हीपैकी 1 काही असू दे. बहिर्वक्र आरशामुळे अंतर्वक्र आरशामुळे तयार होणारे विशालन हे नेहमी 1 पेक्षा कमी असेल, 1 असेल किंवा 1 पेक्षा जास्त असू शकेल. ठीक आहे. आणि अंतर्वक्र आरशानं तयार केलेल्या वस्तूंचं विशालन अंतर्वक्र आरशामुळे तयार होणारं विशालन हे नेहमी ऋण असते. नेहमी कसे असते? ऋण असते. का? का तर त्याच्या ज्या प्रतिमा तयार होतील त्या प्रतिमा नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला तयार होतील. बरोबर आहे. आरशाच्या डाव्या बाजूला, आरशाच्या या बाजूला तयार होतील अंतर्वक्र आरशाच्या. बरोबर. त्यामुळं अंतर्वक्र आरशाचं विशालन जे आहे ते नेहमी ऋण असते आणि त्याची किंमत नेहमी 1 पेक्षा कमी, 1 किंवा 1 पेक्षा जास्त असू शकते. बहिर्वक्र आरशामुळे तयार होणारं विशालन हे नेहमी 1 पेक्षा कमीच असते. 1 पेक्षा कमी असते आणि नेहमी कसे असते? धन असते. कळते का? बघा, विशालन हा पाठ कळायला आहे. आता मग आहे भिंग. मग काय आहे? भिंग आहे. मग भिंग म्हणजे काय? जेव्हा 2 वेगवेगळे आरसे, 2 अंतर्वक्र आरसे किंवा 2 बहिर्वक्र आरसे एकत्र करून, त्यांच्या बाजू एकत्र करून तयार होणारं जे काही स्ट्रक्चर आहे त्याला आपण भिंग असं म्हणतो. मग अंतर्वक्र असेल तर त्याला काय म्हणतो आपण? कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स असं म्हणतो. आणि बहिर्वक्र असेल तर कॉन्व्हेक्स लेन्स असं आपण त्याला म्हणतो. कॉन्व्हेक्स लेन्स असं आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. त्याच तुमच्या ज्या मगाशीच्या ज्या कन्सेप्ट होत्या त्याच कन्सेप्ट इथंही लागू आहेत. सगळ्या आरशाच्या ज्या कन्सेप्ट होत्या त्याच कन्सेप्ट आपल्याला बेसिक आहे. वक्रता केंद्र म्हणजे काय? वक्रता केंद्र म्हणजे काय? तर आता समजा आपला बहिर्वक्र भिंग असेल तर बहिर्वक्र भिंग कसं होईल तयार? 2 अंतर्वक्र भिंग वेगवेगळी जोडलेली आहेत. समजा हे आहे तुमचं बहिर्वक्र भिंग. यस. आणि हे आहे तुमचं अंतर्वक्र भिंग. येते का लक्षात? हे आहे तुमचं बहिर्वक्र भिंग, हे आहे तुमचं अंतर्वक्र भिंग. 2 भिंगाचा भाग आहे. यस. बघा, हा आहे बहिर्वक्र भिंगाचा एक भाग, हा आहे दुसरा भाग. बरोबर. हा अंतर्वक्र आरशाचा एक भाग आहे, हा आहे अंतर्वक्र आरशाचा दुसरा भाग. ते एकत्र करून तुम्हाला त्या पद्धतीनं भिंग बनवलेलं आहे. येतं लक्षात? मग बहिर्वक्र भिंग कसा आहे? अभिसारी भिंग आहे. बहिर्वक्र भिंग काय आहे? अभिसारी भिंग आहे. कन्सेप्ट सांगतो मी काय आहे ते, फक्त लक्षात राहू. अभिसारी भिंग आहे आणि अंतर्वक्र भिंग जे आहे ते कसं आहे?
अपसारी भिंग आहे. काय आहे? अपसारी भिंग आहे. आता अपसारी आणि अभिसारी म्हणजे काय आहे? अपसारी आणि अभिसारी म्हणजे काय? अपसारी अपसारी म्हणजे दूर ढकलणे. अंतर्वक्र आरशामध्ये ज्यावेळी पण तुमचे प्रकाश किरण पडतील ते नेहमी जाताना बाहेर विखुरले जातील. काय होतील? अंतर्वक्र भिंगामध्ये जे काही आपाती किरण असतील ते बाहेर विखुरले जातील दुसऱ्या बाजूने. ठीक आहे, त्याला म्हणायचं अपसारी, लांब ढकलणे, अपसारी. आणि अभिसारी म्हणजे एकत्र आणणे. ज्यावेळी बहिर्वक्र भिंगामध्ये आपाती किरण पडतील त्यावेळी ते नंतर एका ठिकाणी जमा होतील. बहिर्वक्र भिंगामध्ये जे पण प्रकाश किरण पडतील ते सर्व एका जागी जमा होतील. यस, त्याला म्हणायचं अभिसारी भिंग. अभिसारी भिंग म्हणजे सर्व प्रकाश किरण एकत्र गोळा करतं, त्यामुळे त्याला म्हणतो आपण अभिसारी भिंग. यस, मग बहिर्वक्र भिंगानं तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या मगाशी आपण अंतर्वक्र आरशामुळे ज्या प्रतिमा तयार होतात जे बघितलं त्याच पद्धतीने आहेत सर्व प्रतिमा. वास्तव ज्यावेळी तुमचं अंतर जे आहे, वस्तू जी आहे ती अनंत अंतरापासून नाभीय बिंदू किंवा तुमच्या अनंत अंतरापासून तुमच्या फोकल पॉइंट नाभीय बिंदूपर्यंत या भिंगांच्या ठेवलेल्या असते, तिथपर्यंत त्या वस्तूची प्रतिमा वास्तव आणि उलट मिळते. वास्तव आणि उलट मिळते. आणि जो प्रकाशीय केंद्र आहे, प्रकाशीय केंद्र आणि तुमचा नाभीय बिंदू याच्या मध्ये जर त्या वस्तू ठेवली तर तिची आपल्याला प्रतिमा जी मिळते ती आभासी आणि सुलट मिळते. आभासी आणि सुलट हे कशासाठी आहे? बहिर्वक्र भिंगासाठी. आणि आरशांमध्ये कायसाठी आहे? अंतर्वक्र आरशासाठी आहे. हे लक्षात ठेवा. जे आरशासाठी आहे ते उलट आहे. एक्झॅक्टली लक्षात ठेवा. अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा ह्या गोष्टी लक्षात ठेवा. थोड्याशा गोष्टी वेगवेगळ्या आहेत तेवढ्या समजून घ्या. बहिर्वक्र भिंगाच्या जेवढ्याही वास्तव आणि प्रतिमा ज्या आहेत त्या नेहमी कुठे तयार होतात? उजव्या बाजूला. बहिर्वक्र भिंगाला ज्या प्रतिमा तयार होतात वास्तव आणि उलट्या त्या उजव्या बाजूला तयार होतात. आणि अंतर नेहमी धन असते, किरण असते, धन असते. आणि अंतर्वक्र भिंगामुळे ज्याही प्रतिमा तयार होतात त्या नेहमी आभासी प्रतिमा असतात, डाव्या बाजूला तयार होतात आणि त्यांचं अंतर नेहमी ऋण असते. का तर पुन्हा कार्टेशियन सायन्समुळे एखादी वस्तू जर प्रतिमा जर डावीकडे असतील तर त्या कशा असतात? ऋण असतात. आणि उजवीकडे असतील तर त्या नेहमी धन असतात. यस, कळतंय? यस. मग आपण उपयोग काय करतो बहिर्वक्र भिंगाचे? बहिर्वक्र भिंगाचे उपयोग काय आहेत? आपण मायक्रोस्कोप, टेलिस्कोप वगैरे जे वापरतो, ठीक आहे, गोष्टी मोठ्या करण्यासाठी जे वापरतो, गोष्टी मोठ्या करण्यासाठी तिथं बहिर्वक्र भिंग आपण सगळीकडे वापरलेलं आहे. तुमचं टेलिस्कोप असेल, मायक्रोस्कोप असेल, यस, घड्याळ दुरुस्त करणारे जे घड्याळ दुरुस्त करणारे तुम्ही कुठल्या माणसाकडे गेला तर तो एकाच डोळ्याला फक्त ते छोटस हे लावतो. असं ते लावल्यामुळे काय होतं? त्याला ते पार्ट सगळे मोठे दिसतात त्या डोळ्याला, एका डोळ्याला. येस, त्यामुळे तो त्यातल्या चुका ज्या आहेत, छोट्या छोटे जे पार्ट्स आहेत ते नीट बघू शकतो. येतं लक्षात? म्हणजेच बहिर्वक्र भिंगाचा उपयोग कुठं होतो? सूक्ष्मदर्शी, तुमचे घड्याळ दुरुस्त करणारे जे घड्याळ जी असतात त्यांच्याकडं अशा ठिकाणी बहिर्वक्र वस्तूंचा उपयोग केला जातो. कॅमेरा असेल, तुमचं प्रोजेक्टर असेल, खास करून यस, कॅमेरा, प्रोजेक्टर, त्या ठिकाणी तुमच्या इथं भिंगांचा वापर केला जातो. यस. मग भिंगाचं सूत्र काय आहे? हे आहे भिंगाचं सूत्र. आरशाचं सूत्र काय होतं? 1/v अधिक 1/u इज इक्वल टू 1/f. हे काय होतं? आरशाचं सूत्र होतं. आता भिंगाच्या सूत्रात काय केलं आहे नेमकं? 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f असं केलेलं आहे. मग v काय आहे? प्रतिमेचं भिंगापासूनचं अंतर. v काय आहे? प्रतिमेचं भिंगापासूनचं अंतर. प्रतिमा अंतर असं लिहितो.
यू काय आहे? वस्तूचे अंतर भिंगापासूनच, वस्तूचे अंतर. यस. मग 1/f काय आहे? भिंगाचं नाभीय अंतर. एफ काय आहे? नाभीय अंतर, भिंगाचं नाभीय अंतर. आता ह्यात गडबड करायची नाही बरं का. परीक्षेत आपल्याला काय विचारलंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. भिंग विचारलंय की आरसा विचारलेला आहे? भिंग विचारलेला आहे की आरसा विचारलेला आहे, याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. मग प्रतिमेचं भिंगाचं जर विचारलं तर इथं मायनस आहे, बरोबर. आरशाचं विचारलं तर तिथं आपल्याला प्लस साइन द्यावं लागेल. यामुळे नीट लक्षात ठेवायचं. आरशाचं विचारलंय की भिंगाचं विचारलंय. मग त्याच्यात पण विशालन आहेच पुन्हा. यस, विशालन आहेच. विशालनचं काय आहे? प्रतिमेची उंची डिवायडेड बाय वस्तूची उंची. यस. मग भिंगाची शक्ती काढण्यासाठी काय केलेलं आहे? हे जे 1/f आहे, 1/f भिंगाच्या सूत्रामध्ये 1/f जे आहे त्यालाच आपण म्हणतो भिंगाची शक्ती, पॉवर ऑफ लेन्स. पी असं दाखवलं जातं. पॉवर ऑफ लेन्स असं त्याला म्हणतो आपण. भिंगाची शक्ती 1/f या सूत्राने दाखवली जाते. यस. मग त्याचं एसआय एकक काय आहे? भिंगाच्या शक्तीचं एसआय एकक, भिंगाच्या शक्तीचं एसआय एकक काय आहे? हा तुमचा PYQ आहे बरं का. भिंगाचं एकक, भिंगाचं एकक, त्याचं तुमचं एसआय एकक काय आहे? डायऑप्टर हे त्याचं एसआय एकक आहे. काय आहे? डायऑप्टर. डायऑप्टर हे त्याचं एसआय एकक आहे. लिहून ठेवा कुठेतरी. डायऑप्टर हे त्याचं एसआय युनिट आहे. येते का लक्षात? यस, ऑनलाईन जनता. डायऑप्टर हे त्याचं भिंगाचं शक्तीचं एसआय एकक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा 1/f हे जे आहे तेच आहे तुमची भिंगाची शक्ती, पॉवर. यस, कळते का? बघा इथपर्यंत. मग बहिर्वक्र भिंगाची शक्ती ही धन असते. बहिर्वक्र भिंगाची शक्ती ही धन असते, तर अंतर्वक्र भिंगाची शक्ती ही ऋण असते. ते लक्षात ठेवायचा. बरोबर. आयोग तिथं तुम्हाला ऑप्शन मध्ये दोन्हीही देतं, त्यामुळे गडबड करायचं नाही. अंतर्वक्र भिंगाची शक्ती कशी असते? ऋण असते. हेही लक्षात ठेवा. हे पण लक्षात ठेवा. बहिर्वक्र भिंगाची शक्ती नेहमी धन असते आणि अंतर्वक्र भिंगाची शक्ती नेहमी ऋण असते. हे नीट लक्षात ठेवा. येते का लक्षात? बघा, आज हा पार्ट आपल्याला संपवायचा आहे. यस, फॉर्म भरले नसतील तर भरून घ्या. वेळेत 2-3 दिवस राहिलेले आहेत. लवकर लवकर भरून घ्या. डेट वाढवून मिळेल मग भरूयात, याच्यात तुम्ही राहू नका. ठीक आहे. जेवढं लवकर तुम्ही करून घ्याल तेवढं तुमच्या डोक्यात ते पटपट जाईल. यस. आता हे आहे संयुक्त सूक्ष्मदर्शीसाठी वापरणारं भिंग. ज्यावेळी संयुक्त भिंगांचा फॉर्म्युला हा आहे. 2 भिंग जर संयुक्त केले, एकत्र केले, 2 भिंग जर जोडले तर सांगतोय, तर त्यांची जे एकमेकांना स्पर्श करून ठेवले, काय ठेवलं? एकमेकांना स्पर्श करून ठेवलं जर भिंग, तर त्यांची जी शक्ती आहे ती किती असते? पहिल्या भिंगाची शक्ती अधिक दुसऱ्या भिंगाची शक्ती, असं मिळून ती टोटल शक्ती तयार होते. यस. आणि जर 2 भिंग एकमेकांपासून लांब ठेवले असतील, टेलिस्कोप मध्ये असतं बघा, दूरदर्शी जे असतात कधी कधी, त्यामध्ये आधी एक भिंग ठेवलेलं असतं, मग मध्ये पुन्हा गॅप असतो आणि परत समोरच्या साईडला एक भिंग ठेवलेलं असतं. येतं का लक्षात? दूरदर्शी मध्ये काय केलं असतं? आधी एक भिंग ठेवलेलं असतं, तिथून नंतर थोडा गॅप असतो मध्ये आणि पुन्हा समोरच्या टोकाला एक भिंग ठेवलेलं असतं. तर अशा कंडिशन मध्ये काय असतं? भिंग दूर ठेवल्यावर त्यांच्यातलं अंतर समजा जर d इतकं असेल तर त्यांची शक्ती किती असते? 1/f1 अधिक 1/f2 मायनस 1/f1 d/f1 f2. d म्हणजे काय आहे? त्या 2 भिंगातलं अंतर आहे. ठीक आहे. आयोग इथं अजूनपर्यंत गेलेला नाहीये.
त्यामुळे काय त्याचं टेन्शन घेऊ नका. सध्या फक्त इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. येत्या लक्षात इथपर्यंत व्यवस्थित आरसे व भिंग व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. येस. मग भिंगाच्या शक्तीमध्ये जे होणारं परावर्तन आहे, भिंगाच्या शक्तीमध्ये जे काही परावर्तन असतं त्याच्याबद्दल आपण थोडस बोलूयात. यस, त्याच्याबद्दल आपण थोडस बोलूयात. बघा पॉइंट काय दिलेला आहे. जर भिंग द्रवात ठेवले, भिंग जर द्रवात बुडवून ठेवले तर त्याचं नाभीय अंतर आणि शक्ती, जर भिंग द्रवात बुडवून ठेवलं तर त्याचं नाभीय अंतर आणि शक्ती हे दोन्हीही बदलतात. कधी? जर द्रवात बुडवून ठेवले तर. कधी? द्रवात बुडवून ठेवले तर त्याची नाभीय अंतर आणि शक्ती हे दोन्ही बदलतात. हा पॉइंट नवीन आहे त्यामुळे नीट लक्षात ठेवा. एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकेल, एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकेल, कारण आयोग या कन्सेप्ट मध्ये अजूनपर्यंत गेलेलं नाही. अजूनपर्यंत आयोग या कन्सेप्ट मध्ये गेलेलं नाही. त्यामुळं हा पॉइंट नीट लक्षात ठेवा. भिंग जर द्रवात बुडवून ठेवलं एखाद्या तर त्याचं नाभीय अंतर आणि शक्ती हे दोन्हीही बदलतात. कधी? द्रवात बुडवून ठेवल्यावर नाभीय अंतर आणि शक्ती दोन्हीही बदलतात. मग त्यामध्ये यू काय आहे? आपलं भिंगाचा अपवर्तनांक आहे. समजा यू काय आहे? भिंगाचा अपवर्तनांक. आणि यू डॅश काय आहे? द्रवाचा अपवर्तनांक. द्रवाचा अपवर्तनांक यू डॅश म्हणजे काय? ज्या द्रवामध्ये आपण भिंग बुडवून ठेवणार आहोत त्या द्रवाचा अपवर्तनांक हा यू डॅश आहे. बरोबर. जर जर पहिली कंडिशन काय आहे? भिंगाचा अपवर्तनांक, भिंगाचा अपवर्तनांक जर द्रवाच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असेल, भिंगाचा अपवर्तनांक द्रवाच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असेल तर भिंगाची शक्ती कमी होऊन नाभीय अंतर वाढलं जातं. काय होतं? भिंगाची शक्ती कमी होते आणि नाभीय अंतर त्याचं वाढले जात. बरोबर. पण भिंगाचं स्वरूप जे आहे ते कायम राहतं. म्हणजे जे बहिर्वक्र असेल तर बहिर्वक्रच आहे, त्याचं जे स्वरूप आहे ते आहे तसंच राहतं. कधी होतं हे? जर भिंगाचा अपवर्तनांक हा द्रवाच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असेल तर काय होतं? भिंगाची शक्ती पण कमी होते आणि नाभीय अंतर वाढते. यस. जर भिंगाचा अपवर्तनांक हा द्रवाच्या अपवर्तनांक इतकाच असेल, मी इथं एक्सपेक्टेड करून ठेवतो, एक्सपेक्टेड. जेव्हा द्रवाचा अपवर्तनांक आणि भिंगाचा अपवर्तनांक हे नेहमी समान असतील तेव्हा नाभीय अंतर किती होते? अनंत होते. डायरेक्ट इथं राज्यसेवेला विचारला प्रिलिमला कन्सेप्ट तर मल्टीलायनर मध्ये विचारतील. आयोगात आपल्याला कंबाईनला विचारला तिथं पण मल्टीलायनर विचारतील. यस. जेव्हा भिंगाचा अपवर्तनांक आणि द्रवाचा अपवर्तनांक हे नेहमी सारखे असतात, जेव्हा समान असतात तेव्हा भिंगाचं नाभीय अंतर अनंत होते आणि भिंगाची शक्ती शून्य होते. आयोग तुम्हाला विचारताना डायरेक्ट स्टेटमेंट विचारत नाही. आयोग विचारताना कन्सेप्ट काय विचारेल? एखाद्या भिंगाचे नाभीय अंतर अनंत होऊन भिंगाची शक्ती शून्य होण्यासाठी खालीलपैकी कोणती परिस्थिती असणे आवश्यक आहे? आयोग डायरेक्ट विचारता या पद्धतीने परिस्थिती असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचा क्वेश्चन येईल. मग या 3 कंडिशन दिल्या असतील आणि मग खाली असेल चौथा ऑप्शन यापैकी नाही. किंवा असं करेल आयोग, जेव्हा भिंगाचा अपवर्तनांक आणि द्रवाचा अपवर्तनांक हे नेहमी सारखे असतात तेव्हा खालीलपैकी कोणती परिस्थिती घडते? मग यात दिल भिंगाची शक्ती कमी होते, नाभीय अंतर वाढते, नाभीय अंतर अनंत होते, भिंगाची शक्ती शून्य होते, भिंगाची शक्ती अनंत होते, नाभीय अंतर शून्य होते, असं काहीतरी फिरवेल. वाक्य तयार होताना ऑप्शन्स मध्ये या पद्धतीने होईल. त्यामुळे नीट
डोकं ठेवा जागेवरती, कशात काय आहे. पहिल्यांदा काय सांगितलं आहे, शक्ती कमी होते, नाभीय अंतर वाढते, भिंगाचं स्वरूप कायम राहते. कधी? ज्यावेळी भिंगाचा अपवर्तनांक हा नेहमी द्रवाच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असेल तर. भिंगाची शक्ती कमी होते, भिंगाचे नाभीय अंतर वाढते, फोकल लेंथ वाढते आणि भिंगाचं स्वरूप कायम राहते. जेव्हा भिंगाचा अपवर्तनांक आणि द्रवाचा अपवर्तनांक हा समान असतो तेव्हा नाभीय अंतर अनंत होते आणि भिंगाची शक्ती शून्य होते. येतं का लक्षात? पॉइंट हा नवीन पॉइंट आहे, तुम्हाला पुस्तकात शक्यतो मिळेल नाही मिळेल आय डोंट नो. तुम्ही स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी वाचलं तर त्यात असेल हा पॉइंट. येस, त्यामुळे नीट लक्ष द्या. परीक्षेत जर हा प्रश्न आलाच, एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, कारण आयोग या कन्सेप्ट मध्ये अजून गेलेला नाहीये. या चॅप्टर मध्ये आरसे व भिंग या चॅप्टर मध्ये आयोग या कन्सेप्ट मध्ये अजून गेलेलं नाहीये. जर या वर्षी गेलं तर इथं जाऊ शकेल. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि जेव्हा काय आहे, भिंगाचा अपवर्तनांक हा द्रवाच्या अपवर्तनांकापेक्षा कमी असतो तेव्हा काय होते, शक्ती कमी होते, नाभीय अंतर वाढते, पण भिंगाचं स्वरूप बदलते. इथं स्वरूप कायम आहे, इथं स्वरूप बदलते. बहिर्वक्र भिंग अंतर्वक्र भिंगाचं काम करते आणि अंतर्वक्र भिंग बहिर्वक्र भिंगाचं काम करते. कधी? भिंगाचा अपवर्तनांक हा द्रवाच्या अपवर्तनांकापेक्षा कमी असेल तेव्हा. ठीक आहे, त्यामुळे हे 3 पॉइंट नीट लक्षात ठेवून काही करा, लक्षात ठेवा हे पॉइंट. बघा परत एकदा सांगतोय, जर भिंगाचा अपवर्तनांक हा द्रवाच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असेल तर भिंगाची शक्ती कमी होते, नाभीय अंतर वाढते, पण भिंगाचं स्वरूप कायम राहते. यस, भिंगाचं अपवर्तनांक आणि द्रवाचा अपवर्तनांक यांची किंमत जेव्हा समान असते तेव्हा भिंगाचं नाभीय अंतर हे अनंत होते आणि भिंगाची शक्ती शून्य होते. इथं क्वेश्चन कदाचित फ्रेम होईल. भिंगाची शक्ती शून्य होते. यस, आणि तिसरं, जेव्हा भिंगाचा अपवर्तनांक हा द्रवाच्या अपवर्तनांकापेक्षा कमी असतो तेव्हा भिंगाची शक्ती कमी होते, नाभीय अंतर वाढते, पण भिंगाचे स्वरूप उलटे होते. म्हणजे अंतर्वक्र भिंग बहिर्वक्र भिंगाचं काम करते आणि बहिर्वक्र भिंग अंतर्वक्र भिंगाचे काम करते. हे नीट लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जेव्हा चष्मा बनवता, तुमचा चष्मा बनवण्यासाठी जे सूत्र आहे ते इथं आहे. तुमचा चष्मा बनवण्यासाठी जे चष्मा बनवला जातो त्या काचेसाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. 1/f बरोबर n-1 इंटू 1/r1 मायनस 1/r2. आता हे काय आहेत? भिंग आहेत, बरोबर. मग f म्हणजे काय आहे? आपलं नाभीय अंतर, एकूण भिंगाचं टोटल फोकल लेंथ आहे, नाभीय अंतर आहे. n म्हणजे काय आहे? अपवर्तनांक आहे. आणि r म्हणजे पहिल्या भिंगाची वक्रता त्रिज्या आणि दुसऱ्या भिंगाची वक्रता त्रिज्या. हा त्याचा फॉर्म्युला आहे. कशाचा? चष्मा तयार करण्यासाठी. हा तुम्हाला विचारणार नाहीत, लक्षात ठेवू नका. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. का? जर चुकून फॉर्म्युला विचारला हा कशाचा फॉर्म्युला किंवा लेन्स मेकर फॉर्म्युला खालीलपैकी कोणता योग्य आहे असं जर विचारलं आणि ऑप्शन मध्ये फॉर्म्युला मध्ये गडबड केली तर आपल्याला लक्षात असावं म्हणून. कारण आयोगाचा सध्याचा तो ट्रेंड चालू आहे की एखादा फॉर्म्युला खालती वरती करायचा काहीतरी आणि विचारायचं. जसं की तुम्हाला ह्याचा विचारला होता बर्नौलीज इक्वेशन, बरोबर. त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे क्वेश्चन आयोग सध्या विचारत आहे. त्यामुळे लेन्स मेकर्स फॉर्म्युला जो आहे, चष्मा बनवणारी व्यक्ती जी आहे, लेन्स जे आपण ज्याला म्हणतो लेन्स, ते लेन्स बनवण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? भिंगाची एकूण आपली काय आहे? नाभीय अंतर, हे आहे अपवर्तनांक, आणि पहिल्या भिंगाची वक्रता त्रिज्या आणि दुसऱ्या भिंगाची वक्रता त्रिज्या. म्हणजेच काय? 1/f = n-1 इंटू 1/r1 मायनस 1/r2. हा आपला फॉर्म्युला आहे. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे या स्लाइड मध्ये? जास्त करून हे जे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. 3 काही करून ते लक्षात ठेवा. जर आयोगाने प्रश्न विचारला तर इथं आयोग सध्या प्रश्न विचारू शकेल.
मी सांगत नाही की फिक्स विचारेलच म्हणून, मी शक्यता वर्तवलेली आहे. यस. आता बघा, ठीक आहे. आता हे दोन कन्सेप्ट आहेत, परीक्षेसाठी एवढे काही महत्वाचे नाहीत, परीक्षेसाठी एवढे काही महत्वाचे नाहीत. आता तुमच्या पुस्तकात हे कितपत आहे कितपत नाही आय डोंट नो, ठीक आहे. पण एनसीईआरटी मध्ये किंवा स्टेट बोर्ड मध्ये 11वीच्या हे पॉइंट्स आहेत म्हणून आपण घेतलेले आहेत. यस, लक्षात येते का? बघा हे मुद्दे, आता हे मुद्दे तुमच्या पुस्तकामध्ये आहेत नाहीत मला माहित नाही, ठीक आहे. पण 11वीच्या पुस्तकामध्ये आणि एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये हे पॉइंट आहेत म्हणून आपण घेतोय. तर प्रकाशीय उपकरणांची वियोजन शक्ती, बघा इथं काय पॉइंट आहे, वियोजन शक्ती, रिझॉल्युशन पॉवर म्हणजे काय आहे? दोन जवळील वस्तूंची स्पष्टपणे वेगळी प्रतिमा निर्माण करण्याची शक्ती. समजा वियोजन शक्ती, रिझॉल्युशन वाढवायचं म्हणजे काय? आपण कॅमेऱ्याचं झूम करून वाढवतो, रिझॉल्युशन वाढवतो, बरोबर. आपल्याला जर एखाद्या गोष्टींमधला फरक वगैरे ओळखायचा असेल तर त्याचा आपण रिझॉल्युशन वाढवतो आणि आपण त्या गोष्टी जवळून नीट बघतो. यस, त्याला आपण म्हणतो वियोजन शक्ती, रिझॉल्युशन पॉवर. आणि त्यांची वियोजन मर्यादा, लिमिट ऑफ रिझॉल्युशन, वेगळ्या केल्या जाणाऱ्या दोन जवळील वस्तूंमधील किमान अंतर काय आहे? किमान अंतर, कमीत कमी अंतर, दोन वेगळ्या केल्या जाणाऱ्या वस्तू ज्या आहेत, ज्या अजून कमी होत नाहीत, त्यातलं जे किमान अंतर आहे त्याला आपण म्हणतो रिझॉल्युशन लिमिट. रिझॉल्युशन लिमिट विचारलं तर डेफिनेशन विचारतील, नाहीतर नाही. मग सूक्ष्मदर्शकाची वियोजन शक्ती कशावरती डिपेंड असते? एक तरंग लांबीवरती अवलंबून असते, जी की कशी असते? समानुपाती असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशी असते तरंग लांबी? समानुपाती. समानुपाती. यस. माध्यमाचा अपवर्तनांक, ज्या माध्यमामध्ये ते बुडवलेला आहे त्याचा अपवर्तनांक असते, ते कसं असते? व्यस्त प्रमाणात असते, व्यस्त प्रमाणात असते. आणि त्याचा अर्धकोन, हाफ अँगल जो आहे, हाफ अँगल जो आहे त्या भिंगाचा, त्याच्यावरती ती गोष्ट अवलंबून असते. यस, तुम्हाला हा फॉर्म्युला काय विचारणार नाहीत, त्यामुळे लक्षात नाही ठेवला तरी चालेल. काय आहे? सूक्ष्म दर्शकाची वियोजन शक्ती बरोबर, वियोजन शक्ती बरोबर लॅम्डा डिवाइडेड बाय 2 न्यू साइन थिटा. हा तुम्हाला विचारणार नाहीत, लक्षात राहू दे फक्त. कशावरती असते? सूक्ष्म, तुम्हाला विचारलं तर इथं विचारतील क्वेश्चन, ठीक आहे. सूक्ष्मदर्शकाची वियोजन शक्ती कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते? एक आहे तरंग लांबी, दुसरा आहे माध्यमाचा अपवर्तनांक आणि तिसरा आहे अर्धकोन. तरंग लांबी कशी असते? समानुपाती असते. जर तरंग लांबी वाढली तर त्याची वियोजन शक्ती सुद्धा वाढते. यस. त्याच्यानंतर आहे माध्यमाचा अपवर्तनांक, अपवर्तनांक वाढला तर त्याचं वियोजन शक्ती कमी होईल, व्यस्त प्रमाण आहे. आणि तिसरा आहे अर्धकोन, हाफ अँगल, ठीक आहे. या पद्धतीने आहे. मग दूरदर्शीची वियोजन शक्ती बरोबर, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दूरदर्शीची वियोजन शक्ती बरोबर फॉर्म्युला काय आहे? 1/θ. थिटा म्हणजे काय आहे? तुमचा अँगल, ठीक आहे. इज इक्वल टू डी म्हणजे डायोप्टर, शक्ती आहे भिंगाची, बरोबर. डी डिवायडेड बाय 1.22 इंटू लॅम्डा, 1.22 इंटू लॅम्डा. यात लॅम्डा काय आहे? त्याची तरंग लांबी आहे. यस. मग दूरदर्शीची वियोजन शक्ती कशावरती अवलंबून आहे? तरंग लांबी आणि वस्तूच्या व्यासावर अवलंबून आहे. दूरदर्शीची तरंग वियोजन शक्ती तरंग लांबी आणि त्याच्या वस्तूच्या व्यासावरती अवलंबून आहे. इथपर्यंत नीट लक्षात ठेवायचं, इथपर्यंत लक्षात राहील अशी अपेक्षा आहे.
काही पॉइंट यामध्ये तुम्हाला नवीन आहेत, जे तुम्ही बघितलेले नाहीत आधी असे आहेत. यस. नेक्स्ट आता बघायचं आहे आपल्याला मानवी डोळा. मानवी डोळा. यस. तुम्हाला इथं डायग्राम असेल, मे बी मी टाकलेली आहे का बघूयात आपण. नाही आहे यात. ठीक आहे, यात डायग्राम नसेल चल काय हरकत नाही. ह्युमन आय. मानवी डोळा. यस. बघा, आपल्याला कोणत्याही वस्तूची रंग संवेदना प्रकाशामुळे जी प्राप्त होते ती कोणत्या अवयवामुळे होते किंवा कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे होते, तर ती कशामुळे प्राप्त होते, आपल्याला डोळ्यामुळे प्राप्त होते. बरोबर. आपण हा जो भाग आहे आपला, हा याला आपण डोळे म्हणतो. बरोबर आहे. मग त्यामध्ये बाहुली आहे, डोळ्याचा पूर्ण भाग आहे, पापण्या आहेत. यस. त्याच्यावरती ते लय आपण हे जे म्हणतो पापण्या ज्या आहेत त्या आहे, त्याच्यावरचं हे आहे, आतला पांढरा भाग जो आहे तो आहे, बुबुळ आहे. बुबुळ कशाला म्हणतो, जो काळा काळा भाग आहे आपण त्याला आपण बुबुळ म्हणतो. बरोबर आहे. सर्वात जास्त कॅमेराचं रिझॉल्युशन पॉवर जी आहे ती कशाची आहे, मानवी डोळ्याची आहे. मानवी डोळ्याची रिझॉल्युशन पॉवर किती आहे, 576 मेगापिक्सल. 576 मेगापिक्सल एवढी आपली डोळ्याची वियोजन शक्ती किंवा रिझॉल्युशन पॉवर आहे. किती आहे रिझॉल्युशन पॉवर मानवी डोळ्याची, 576 मेगापिक्सल. आणि हा तुमचा सरळ सेवेला विचारलेला PYQ आहे. यस. सरळ सेवेला विचारलेला PYQ आहे. येते लक्षात. बघा, 576 मेगापिक्सल एवढी रिझॉल्युशन पॉवर मानवी डोळ्याची आहे. एवढी रिझॉल्युशन पॉवर मानवी डोळ्याची आहे. मग मानवी डोळ्याचा व्यास किती आहे, व्यास मानवी डोळ्याचा व्यास किती आहे, मानवी डोळ्याचा व्यास आहे 2.3 ते 2.4 सेंटीमीटर. हा मानवी डोळ्याचा व्यास आहे. मानवी डोळ्याचा व्यास 2.3 ते 2.4 इतका आहे. मग मानवी डोळ्याचे भाग किती आहेत, आवरणाचे 3 आहेत. कोणकोणते, श्वेतपटल, रंजितपटल आणि दृष्टपटल. काय आहे, श्वेतपटल, रंजितपटल आणि दृष्टपटल. श्वेतपटल म्हणजे काय आहे, कॉर्निया ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, श्वेतपटल. ठीक आहे, ज्याला आपण कॉर्निया असं म्हणतो. त्याच्यानंतर काय आहे, रंजित पटल, इरिस म्हणजे परितारिका ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कुठला सांगितला मी तुम्हाला, दृष्टीपटल, रेटिना, ज्याच्यामुळे आपल्याला पूर्ण बघण्याची क्षमता प्राप्त होते त्याला आपण म्हणतो रेटिना. यस. मग श्वेतपटल म्हणजे काय आहे, जे आपण म्हणलेलं आहे आधी श्वेतपटल. श्वेतपटल काय आहे, श्वेतपटल काय आहे, अपारदर्शक पांढऱ्या पडद्याने झाकलेले आहेत. मानवी डोळे अपारदर्शक पांढऱ्या रंगाने झाकलेले असतात, त्याला आपण म्हणतो श्वेतपटल असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण, श्वेतपटल. यस. मग डोळ्याचं आपल्या वस्तुमान किती आहे, डोळ्याचं वस्तुमान हे झाल्यानंतर आपल्या डोळ्याचं वस्तुमान किती आहे, 7.5 ग्रॅम इतकं आपलं वस्तुमान आहे डोळ्याचं. 7.5 ग्रॅम. तुम्हाला याच्यावरती अजून डायग्राम व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्हाला उद्या मी याची डायग्राम घेऊन येतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल व्यवस्थित अजून. ठीक आहे. येस, काही प्रॉब्लेम नाही आहे, ह्याच्यावरती आपण घेऊ शकतो. फक्त डायग्राम तेवढी तुम्हाला उद्या दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. यस.
मग पारपटल म्हणजे काय आहे? सर्वात बाहेरील आवरण आहे. कॉर्निया म्हणजे सर्वात बाहेरील आवरण आहे. पारदर्शक आहे, समोरचं जे आवरण आहे इथलं पांढऱ्या रंगाच्या वरती एक आवरण असतं आपल्याला, त्याच्या काय आहे? बाहेरील आवरण आहे, पारदर्शक आहे आणि मेन म्हणजे कसं आहे? बहिर्वक्र आहे. कोणतं आहे? बहिर्वक्र. आणि त्यात कोणतं प्रथिन आहे? कोलॅजन हे प्रथिन आहे. कोलॅजन बायोचा पण भाग आहे थोडासा, त्यामुळे लक्षात ठेवा कोणतं प्रथिन आहे त्यामध्ये? कोलॅजन हे प्रथिन आहे. त्याच्यानंतर कोणता पार्ट आहे? परितारिका, इरिस. बरोबर आहे. पारपटलाच्या मागील बाजूस असणारा भाग आहे, रंगीत आणि अपारदर्शक भाग आहे. कसा आहे? रंगीत आणि अपारदर्शक. डोळ्यातील बाहुलीचा व्यास, याच्यामुळे काय होतं? आपल्याला डोळ्याची जी बाहुली आहे त्याचा व्यास कमी जास्त करण्याचं काम किंवा नियंत्रित ठेवण्याचं काम या परितारिकेद्वारे केलं जातं. म्हणजे रंगाचे प्रकाश जर जोरात पडला किंवा कमी पडला तर आपण कधी कधी डोळे असे बारीक करून बघतो किंवा कधी असे मोठे करून बघतो. बरोबर आहे. तर ही जी डोळ्याचा व्यास म्हणजे त्यामुळे काय होतं? आपल्या बाहुलीची रुंदी किंवा लांबी आहे ती मॅनेज केली जाते आणि ती मॅनेज करण्याचं काम कोण करतं? तर परितारिका करते. परितारिका करते. येस. आणि मेन काम काय आहे? या कॉर्निया मधून जो काही प्रकाश येईल, प्रकाश आलेला प्रकाश कुठे पाठवायचा? बाहुलीकडे पाठवण्याचं काम कोण करतं? तर परितारिका करते. बाहुलीकडे आलेला प्रकाश पाठवण्याचं काम परितारिका करते. याचं लक्षात. त्याच्यानंतर काय आहे? प्युपिल, बाहुली. काय करते ती? प्रकाश किरणांची तीव्रता नियंत्रित करण्याचं काम करते. बाहुलीचं मुख्य काम काय आहे? प्रकाश किरणांची तीव्रता नियंत्रित करण्याचं काम. जर प्रकाश किरणांची तीव्रता जास्त असेल तर बाहुलीचं आकुंचन होतं आणि प्रकाश किरणांची तीव्रता कमी असेल तर बाहुलीचं प्रसरण होतं. आकुंचन असेल तर बरोबर आहे ना, आपल्या डोळ्यात प्रकाश ज्यावेळी पडतात त्यावेळी आपण डोळे बारीक करतो आणि ज्यावेळी एखादी लांबची वस्तू आपल्याला दिसत नाही त्यावेळी आपण डोळे मोठे करून बघतो. येस. म्हणजे प्रकाश किरणांची तीव्रता जी आहे ती जर जास्त असेल तर बाहुलीचा आकार आकुंचित होतो आणि प्रकाशाची तीव्रता काय होते? कमी असेल तर प्रसरण होते. येते का लक्षात? मग डोळ्यांच्या ज्या पापण्या आहेत, डोळ्यांच्या पापण्या, त्याची उघडझाप नेहमी होते. आपल्या हातात कंट्रोल असतो का त्याचा? नाही. ठराविक वेळासाठी आपण करू शकतो पण जास्त वेळ कंट्रोल करू शकतो का? नाही. येस. मग डोळ्यांच्या पापण्यांची जी उघडझाप आहे ती आपण किती करतो? दर मिनिटाला 10 ते 12 वेळा पापण्यांची उघडझाप करतो आपण. किती करतो? दर मिनिटाला 10 ते 12 वेळा पापण्यांची उघडझाप आपण करतो. येते का लक्षात? येस. येते का बघा लक्षात? मग काय आहे? नेत्रभिंग, लेन्स, आय लेन्स आपण असं त्याला म्हणतो. आणि आय लेन्स आपलं डोळ्याचे जे भिंग आहे ते कसं आहे? द्विबहिर्वक्र भिंगाचा आकार. द्विबहिर्वक्र हे नीट लक्षात ठेवायचं. द्विबहिर्वक्र आकार आपल्या डोळ्यांचा आहे, भिंगाचा. नेत्रभिंग कुठं आहे? बाहुलीच्या मागे. आणि आकार कसा आहे त्याचा? द्विबहिर्वक्र आहे. त्याचा अपवर्तनांक असतो 1.44 आणि नाभी अंतर आहे 2 सेंटीमीटर. आता हे आकडे नीट लक्षात ठेवा. अपवर्तनांक 1.44 आहे आणि नाभी अंतर किती आहे त्याचं? 2 सेंटीमीटर आहे. 2 सेंटीमीटर आहे. येते का लक्षात? येस. मग नेत्रोद भाग एक आहे. नेत्रोद भाग कुठं आहे? पारपटलच्या मध्ये. पारपटल आणि नेत्रभिंगाच्या दरम्यान जे नेत्रोद म्हणजे ऍक्वियस ह्युमर, काही द्रव पदार्थ थोडाफार असतो. द्रव पदार्थ कसं? पारपटल आणि नेत्रभिंगाच्या मध्ये जे नेत्रोद आपण ज्याला म्हणतो, ऍक्वियस ह्युमर ज्याला म्हणतो, त्याचा अपवर्तनांक 1.33 आहे. त्याचे स्थान कुठं आहे नेत्रोदचं? बघा, नेत्रोद कुठं आढळतो हे मी का देतोय? नेत्रोदचं स्थान खालीलपैकी कुठे असते असा जर क्वेश्चन टाकला किंवा नेत्रोद मानवी डोळ्यातील नेत्रोद हा भाग या दरम्यान असतो, या भागाच्या दरम्यान असतो, मग हे तुम्हाला ऑप्शन मध्ये येतील काहीतरी
पारपटल परितारिका, परितारिका बाहुली, बाहुली नेत्रभिंग, पारपटल नेत्रभिंग. तर आपल्याला माहित पाहिजे नेत्रोद कुठं आहे, पारपटल आणि नेत्रभिंगाच्या दरम्यान आहे, मध्ये आहे. नेत्रभिंग आणि दृष्टीपटल यांच्या मध्ये काय आहे, काचाभ द्रव, काचाभ द्रव, बरोबर. विट्रियस ह्युमर आपण त्याला म्हणतो, विट्रियस ह्युमर असं आपण त्याला म्हणतो. त्याचाही अपवर्तनांक किती आहे, 1.33 त्याचा अपवर्तनांक आहे. येते का लक्षात, 1.33 त्याचा अपवर्तनांक आहे. मग नेत्रोदची जागा कुठं आहे, पारपटल आणि नेत्रभिंग. काचाभद्रवची जागा कुठं आहे, नेत्रभिंग आणि दृष्टीपटल याच्या मध्ये आहे. कुठला अवयव कुठं आहे एवढं नीट लक्षात ठेवा. जर कन्सेप्ट जर विचारायचं असेल तर इथं तुम्हाला विचारला जाऊ शकेल, हा भाग कुठे अस्तित्वात आहे. मग आहे तुमचं दृष्टीपटल, बरोबर. दृष्टीपटल कुठं आहे, डोळ्याच्या आतील पृष्ठभागावर काय आहे, चेतातंतूचं जाळं आहे, बरोबर. चेतातंतूचे जाळे, आणि त्या जाळ्यालाच आपण काय म्हणतो, दृष्टीपटल. त्यालाच आपण काय म्हणतो, दृष्टीपटल, रेटिना असं म्हणतो. डोळ्याच्या आतमध्ये चेतातंतूचे जे जाळे आहे त्याला आपण दृष्टीपटल म्हणजेच रेटिना असं आपण म्हणतो. येते का लक्षात, बघा त्याला आपण काय म्हणतो, रेटिना असं म्हणतो, दृष्टीपटल असं म्हणतो. यामध्ये स्तर किती आहेत, 10 स्तरांचं बनलेलं आहे. इथं दिले बघा, दृष्टीपटल काय आहे, दृष्टीचेतांचे बनलेले असते, जाळं आहे, 10 स्तरांचं आहे. काय आहे, 10 स्तरांचं ते दृष्टीपटल आहे. मग यात मी तुम्हाला दिलं, यस यस. आता हा पॉइंट स्टार मार्क करून ठेवा. काय आहे, प्रकाश संवेदना प्राप्त करण्याचं काम कुठल्या पेशी करतात, गॅग्लियॉन पेशी, गॅग्लियॉन पेशी करतात. प्रकाश संवेदना प्राप्त करण्याचं काम जे आहे डोळ्यांमध्ये, दृष्टीपटलामध्ये, ते कोण करतं, गॅग्लियॉन पेशी करतात. गॅग्लियॉन पेशी दृष्टीपटलामध्ये प्रकाश संवेदना प्राप्त करण्याचं काम करतात. मग या गॅग्लियॉनचं काम काय आहे, एक तर आहे आपला बाहुलीच्या आकारावरती नियंत्रण ठेवण्याचं काम त्यांचं आहे, बाहुलीच्या आकारावरती काम करण्याचं आहे. मेलॅटॉनिन जे स्रवलं जातं, मेलॅटॉनिन जे डोळ्यांमधून स्रवलं जातं त्याच्यावरती पण कंट्रोल करण्याचं काम या गॅग्लियॉन पेशींचं आहे, गॅग्लियॉन पेशींचं आहे. मग दृष्टीपटलात काय असतं, दंड पेशी आणि शंकू पेशी असतात. काय असतात, दंड पेशी आणि शंकू पेशी असतात दृष्टीपटलाच्या आतमध्ये. ज्यांच्यामुळे काय होतं, जर दंड पेशी असतील तर त्या काय स्रवतात, रोडोप्सिन हे स्रवलं जातं, रोडोप्सिन हे स्रवलं जातं. आणि त्यांचं काम काय आहे, प्रकाशाची संवेदना आपल्याला प्राप्त करून देण्याचं काम कुठल्या पेशी करतात, दंड पेशी करतात. हा तुमचा PYQ आहे, दोन्ही पण वाक्य. दंड पेशी काय करतात, रोडोप्सिनचं स्रव, रोडोप्सिन हा द्रव स्रवला जातो आणि ते काय करतात, प्रकाशाची संवेदना प्राप्त करतात. यस. शंकू पेशी काय करतात, ओडोप्सिन हा द्रव स्रवला जातो, ओडोप्सिन. आणि त्यांचं महत्वाचं काम आहे आपल्याला रंगांची संवेदना, काळा, लाल, पिवळा, आपल्याला जे रंग कळतात ते रंग कशामुळे कळतात, या ओडोप्सिन आणि शंकू पेशींमुळे कळतात. येते का लक्षात, बघा. मग आपल्यामध्ये शंकुपेशींचे प्रकार किती आहेत, 3 शंकुपेशींचे प्रकार आहेत. पहिला प्रकार काय आहे, एक लहान तरंग लांबीच्या प्रकाशाला संवेदनशील असतात. पहिला प्रकार जो आहे लहान तरंग लांबीच्या प्रकाशास संवेदनशील, म्हणजेच कुठल्या, निळ्या रंगाला. मग दुसरा प्रकार काय आहे शंकुपेशींचा, मध्यम तरंग लांबीच्या प्रकाशात संवेदनशील, म्हणजेच हिरव्या रंगासाठी जास्त संवेदनशील. आणि तिसऱ्या प्रकारच्या शंकुपेशी ज्या असतात त्या जास्त रंगाच्या, जास्त तरंग लांबीच्या प्रकाशात संवेदनशील असतात, म्हणजे लाल रंगासाठी संवेदनशील असतात. शंकुपेशींचे हे 3 प्रकार आहेत, हे नीट लक्षात राहू दे. येस. मग आहेत समायोजी स्नायू.
समायोजी स्नायू हे काय करतात? नेत्रभिंग, आपलं जे नेत्रभिंग आहे ते नेत्रभिंग स्थिर ठेवण्याचं काम, नेत्रभिंग स्थिर ठेवण्याचं महत्वाचं काम कोण करतं? समायोजी स्नायू करतात. समायोजी डोळ्यांमध्ये जे तुम्हाला असंख्य तुम्हाला हे दिसतात, शिरा असल्यासारखे दिसतात, ते स्नायू छोटे छोटे असतात. ते काय करतात? नेत्रभिंग स्थिर ठेवण्याचं काम आपल्याला डोळ्यांमध्ये त्यांच्याद्वारे केलं जातं. येस, बघा नेत्रभिंगाचा आकार आणि नाभीय अंतराचं नियंत्रण सुद्धा कशामुळे केलं जातं? समायोजी स्नायूमुळे. नेत्रभिंगाचा आकार आणि डोळ्याच्या नाभीय अंतराचं नियंत्रण जे ठेवण्याचं काम आहे ते कोण करतं? आपले समायोजी स्नायू करतात. यस, त्याच्यानंतर यस, मग निरोगी मानवी डोळ्यांसाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर जे आहे हा तुमचा PYQ आहे. ठीक आहे, हे जे आहे हे तुमचं PYQ आहे. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे? 25 सेंटीमीटर आहे. आणि महत्तम अंतर किती आहे? अनंत आहे. महत्तम अंतर किती आहे? अनंत आहे. यस, येतंय लक्षात? म्हणजेच एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर आली तर तिचं सातत्य आपल्या मेंदूमध्ये किती वेळ राहतं? 1/16 सेकंदापर्यंत राहतं. 1/16 सेकंदापर्यंत राहतं आपल्या मेंदूमध्ये एखाद्या वस्तूचं बाजूला केल्यानंतर सुद्धा दृष्टी सातत्य आपलं जे आहे ते किती आहे? 1/16 सेकंद. तुम्ही बघा, एखादी उदबत्ती पेटवली आपण आणि उदबत्ती अशी फिरवत असू तर आपल्याला काय दिसतं? ऍक्च्युअल उदबत्तीमुळे गोल तयार होतो का? तिथे नाही. पण आपल्याला काय दिसतं की एक लाल गोल तिथं तयार झालेला आहे. आपण असं जर फास्ट फिरवलं तर एक लाल गोल तयार झालेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि ते कशाचा प्रकार असतो? कशामुळे दिसतं? ते या दृष्टी सातत्यामुळे दिसतं. कारण एखाद्या वस्तूचं आपल्या डोळ्यांवरती कायमस्वरूपी सातत्य जे असतं ते कसं दिसतं? 1/16 सेकंद दिसतं. किंवा तुम्ही एखाद्या वही किंवा वहीमध्ये काही ड्रॉइंग करून ठेवायचे पानांच्या बाजूला आणि पान असं पलटत जायचं, जोरात पलटायचं अशा हाताने. लगेच 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 गेलं पाहिजे, फास्ट मुवमेंट झाली पाहिजे. तर आपल्याला काय वाटतं? ते चित्र असं मुव्हेबल आहे, मुवमेंट करते असं आपल्याला वाटतं. का तर ते पानांचं जे सातत्य आहे, त्या चित्राचं जे सातत्य आहे ते 1/16 पेक्षा जास्त आल्यामुळं ते चित्र आपल्याला मुवमेंट करतात असं दिसतं. बरोबर आहे? आधीच्या काळात आपल्याला पिक्चरसाठी आपल्याला स्लाइड फिल्म बघितल्या जायच्या. बरोबर, आता काय डिजिटल झाले त्यामुळे तुम्हाला शूट रेकॉर्ड करून लगेच दाखवलं जातं. पण आधीच्या काळात कसं व्हायचं? फोटो काढून त्याचे फिल्म्स बनवल्या जायच्या. अशा निगेटिव्ह रील्स असतात. बरोबर, फोटोग्राफच्या जुन्या निगेटिव्ह रील्स तुम्ही बघितल्या असतील तर कळेल तुम्हाला. तशा रील्स बनवल्या जायच्या पहिल्यांदा आणि त्या रील्स भरपूर अशा स्पीडमध्ये पळवल्या जायच्या. त्यामुळे काय व्हायचं? आपल्याला पिक्चर समोर मुव्हेबल व्हायचा, समोरच्या व्यक्ती हालतायत वगैरे हे आपल्याला दिसतं. असं ह्या जुन्या काळातल्या टेक्निक्स होत्या पिक्चर दाखवण्यासाठी. ते कशामुळे अवलंबून होतं? हे फिजिक्स तिथं वापरलं होतं. हे जे फिजिक्स आहे डोळ्यांचं ते तिथं वापरलं होतं. दृष्टी सातत्य, एखाद्या वस्तूचं दृष्टी सातत्य वस्तू दूर केल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यांवरती किती वेळ टिकून राहतं? दृष्टीपटलावरती 1/16 सेकंद टिकून राहतं. यस, कळतंय? 1/16 सेकंद टिकून राहतं. त्यामुळं आपल्याला ते दिसतं. मग महत्वाचा पार्ट, आयोग जिथं क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारतं ते आहे आता नेत्रदोष किंवा दृष्टीदोष. निकट दृष्टीता, शॉर्ट साइटनेस, म्हणजेच जवळच्या वस्तू दिसतात, लांबच्या वस्तू दिसत नाहीत. दूरदृष्टीता, निकट दृष्टीता म्हणजे काय आहे? वस्तू जवळच्या दिसतात, लांबच्या दिसत नाहीत. जवळचं दिसणे, लांबचं दिसत नाही, हे त्याला निकट दृष्टीता त्याला आपण म्हणतो. येस, त्यालाच आपण काय म्हणतो? मायोपिया. हे नीट लक्षात ठेवायचं नाव, मायोपिया. शॉर्ट साइटनेस वगैरे आयोग असलं विचारत नाही, डायरेक्ट मायोपिया म्हणजे काय हे विचारतं डायरेक्ट. त्यामुळे लक्षात ठेवायचं, हे नाव लक्षात ठेवायचं. निकट दृष्टी त्याला काय आहे? मायोपिया आपण म्हणतो. कारण काय आहे? नेत्रभिंगाची अभिसारी शक्ती वाढल्याने. नेत्रभिंगाची अभिसारी शक्ती वाढल्यामुळे आपल्याला निकट दृष्टीचा रोग तयार होतो. किंवा नेत्रभिंग किंवा नेत्रगोल काय होते? लांबट झाल्याने नाभीय अंतर वाढते. नेत्रभिंग लांबट झाल्याने नाभीय अंतर वाढते, त्यामुळे निकट दृष्टीचा हा रोग आपल्याला होऊ शकतो. यस,
मग प्रतिमा कुठे तयार होते? दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते. प्रतिमा कुठे तयार होते? दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते. प्रतिमा दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते आणि त्याचा उपाय काय आहे? मग अंतर्वक्र भिंगाचा चष्मा. आयोग हे तुम्हाला PYQ मध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर आयोगाने या सगळ्या ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता मग हे लक्षात ठेवण्यासाठी काय आहे? निकट, लांब, अलीकडे, अंतर्वक्र. लक्षात ठेवताना कसं ठेवायचं आहे? आयोग ज्याच्यावरती प्रश्न विचारतात तेवढंच लक्षात ठेवायचं. काय होतं? निकट म्हणजे काय आहे? निकट दृष्टिता. निकट दृष्टिता कशामुळे तयार होते? नेत्रगोल लांबट झाल्यामुळे. नेत्रगोल लांबट झाल्यामुळे नाभी अंतर वाढते म्हणजे लांब जाते म्हणून तुमचं लांबट. आणि प्रतिमा कुठे तयार होते? अलीकडे तयार होते. प्रतिमा कुठे तयार होते? दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते. आणि उपाय काय आहे? अंतर्वक्र भिंगाचा चष्मा. निकट, लांब, अलीकडे, अंतर्वक्र. निकट, लांब, अलीकडे, अंतर्वक्र. अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा. यस. त्याच्यानंतर आहे दूरदृष्टिता. त्याच्यानंतर कुठला आहे? दूरदृष्टिता. दूरदृष्टिता म्हणजे काय? फक्त लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. दूरदृष्टिता म्हणजे काय आहे? फक्त लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. यस. मग कारण काय आहे? नेत्रभिंगाची अभिसारी शक्ती कमी झाल्याने. मगाशी काय होतं? वाढल्याने काय होतं? निकट दृष्टिता. दूरदृष्टितामध्ये काय आहे? अभिसारी शक्ती कमी झाल्यामुळे आपल्याला दूरदृष्टिता हा रोग होतो. नाभी अंतर सुद्धा कसं होतं? कमी होतं. आणि प्रतिमा कुठे तयार होते? दृष्टीपटलाच्या पलीकडे तयार होते. मग याच्यावरती उपाय म्हणून आपण काय करतो? बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतो. दूरदृष्टितासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा आपण वापरतो. मग काय आहे? दूर फुगीर. दूर फुगीर पलीकडे बहिर्वक्र. नेत्रगोल काय होतं? फुगीर होतं. लांबटपेक्षा फुगीर होतं. दूर फुगीर पलीकडे बहिर्वक्र. हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. दूर होतं, बरोबर आहे. दूर होतं म्हणजे काय? तुम्हाला दूरदृष्टिता आहे. नेत्रभिंग लांबट होतं का? नाही, फुगीर होतं. फुगतं. लांबट होतं म्हणजे असं वाढणं. फुगीर होणं म्हणजे असं वाढणं. यस. दूरदृष्टिता फुगीर होतं नेत्रभिंग, बरोबर. नेत्रगोल आपला फुगीर होतो. मग काय आहे? प्रतिमा कुठं पडते? दृष्टीपटलाच्या पलीकडे पडते. प्रतिमा दृष्टीपटलावरती पडत नाही, पलीकडे पडते. मग ती अलीकडे आणण्यासाठी काय करतात? बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरला जातो. बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरला जातो. मग काय आहे? वृद्ध दृष्टिता. प्रेस्बायोपिया. दूर वृद्ध दृष्टिता. यस. याच्यामध्ये काय झालं असते? समायोजन स्नायू जे आहेत, स्नायू वयोमानानुसार त्या स्नायूंची शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे जवळच्या वस्तू व दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. का तर स्नायू जे काम करायचं होतं त्यांना नेत्रगोल स्थिर ठेवण्याचं, ते स्थिर ठेवू शकत नाहीत. त्यामुळे समायोजन शक्ती कमी होते. त्यामध्ये समायोजन शक्ती कमी होते. यस. त्यामुळे जवळच्या वस्तू आणि दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. मग कारण काय आहे? त्यामुळं समायोजनामुळे काय होतं? नेत्रभिंगाचा आकार वाढतो. नेत्रभिंगाचा आकार वाढतो. त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो. समायोजी स्नायू वीक झाल्यामुळं नेत्रभिंगाचा आकार वाढतो. मग उपाय काय आहे? योग्य नाभी अंतराचा द्विनाभिक बायफोकल लेन्स. बायफोकल लेन्स आपण त्याला म्हणतो. द्विनाभिक भिंगाचा चष्मा वापरणे. द्विनाभिक भिंगाचा चष्मा वापरणे. द्विनाभिक बायफोकल लेन्थ चष्मा वापरणे हा त्याचा उपयोग आहे. अबिंदुकता. अस्टिग्मॅझम. अस्टिग्मॅटिझम. अस्टिग्मॅटिझम. अबिंदुकता. अस्टिग्मॅटिझम म्हणजे काय आहे?
क्षितिज समांतर म्हणजे क्षितिज समांतर म्हणजे काय, आपल्या डोळ्यांना जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत, जिथं आपल्याला आकाश आणि जमीन एकत्र टेकल्यासारखं वाटतं, बरोबर, त्याला म्हणायचं क्षितिज. आपल्या डोळ्यांना जिथपर्यंत दिसतं तिथपर्यंत, त्या लेवलला क्षितिज समांतर वस्तू स्पष्ट पाहू शकतात. पण क्षितिज लंब, अशा लंब वस्तू ज्या असतात त्या स्पष्टपणे दिसत नाहीत, त्या स्पष्टपणे दिसत नाहीत. अशा वस्तू आडव्या सरळ बघू शकतात, पण जर अशा लंब असेल म्हणजे एखाद्या पोल मध्ये असेल लांबपर्यंत, तर तो त्यांना दिसत नाही. कुणाला, या अबिंदुकता असणाऱ्या लोकांना. मग त्याच्यावरती उपाय काय आहे, योग्य नाभीय अंतराचा दंडगोल किंवा चित्त्याकृती दंडगोल भिंगाचा चष्मा, सिलेंड्रिकल चष्मा वापरतो. कशावरती, अबिंदुकता. आणि हा तुमचा PYQ आहे, सिलेंड्रिकल चष्मा. अबिंदुकतामध्ये तुम्हाला सिलेंड्रिकल चष्मा वापरावा लागतो. येतोय का लक्षात, बघा. येस, हा पॉइंट तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. यस, अशा रीतीने आपलं फिजिक्स आज पूर्ण संपलेलं आहे. आपलं फिजिक्स आता पूर्ण संपलेलं आहे. उद्यापासून आपण केमिस्ट्री चालू करूयात. ठीक आहे, फिजिक्स आपलं आज संपलेलं आहे. सगळे चॅप्टर झालेले आहेत. त्यामधले कुठले महत्वाचे आहेत कुठले नाहीत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रकाश करताना पण कंबाईनचे पेपर जर तुम्ही नीट काढून बघितले तर तुम्हाला कळेल, प्रकाश करताना तुम्हाला आरसे, भिंग आणि मानवी डोळा याच्यावरती थोडस फोकस करावं लागेल व्यवस्थितपणे. बघा काय 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 म्हणतात क्वेश्चन, बघा किती सोपे विचारलेत. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला डॅश डॅश म्हणतात. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला डॅश डॅश म्हणतात. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं होतं मगाशी त्या पद्धतीने. हे तुम्हाला विचारताना अगदी बेसिक, कशातून काय होतं काय नाही, हे कुठला पार्ट मध्ये काय महत्वाचं काम आहे ते त्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. यस, अशा पद्धतीनं. दुसरा, मायोपिया हा लघुदृष्टी दोष असून तो डॅश डॅश या कारणामुळे होतो. मग त्याचे ऑप्शन आहेत, वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पुढे तयार होते, वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या मागे पडते, वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर पडते, किंवा वरील पैकी नाही. अशा पद्धतीचे PDF आणि नोट्स कुठे मिळतात. PDF आणि सुनील सर तुम्ही काय करा, टेलिग्राम चॅनल आहे आपलं ह्याचं, दिशा इनिशिएटिव्ह समथिंग काहीतरी, त्याच्यावरती मिळतात. किंवा तुमच्या आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल या कोर्सची. ठीक आहे, तिथं तुम्हाला सगळ्या PDF डेली पडलेल्या असतात, तिथं मिळून जातात PDF तुम्हाला. येस, किंवा नसेल तर मग ऑफिसला एकदा कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला नोट्स मिळून जातील या सगळ्या. तुम्ही एकदा ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला नोट्स PDF सगळं मिळून जाईल तिथं. येस, कळतंय का इथंपर्यंत सगळं. येस, योगेश, सिद्धू, सुनील, कळतात का मुद्दे. बघा, आपल्याला हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला सलग दरवर्षी तुम्हाला या चॅप्टरवरती पॉइंट्स आहेत, म्हणजे आरसे, भिंग किंवा मानवी डोळा याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन आहे बरं का, आलटून पालटून कुठं ना कुठं. त्यामुळे नीट करा, व्यवस्थित करा. सगळे पॉइंट्स मी तुम्हाला फिजिक्स मध्ये सांगितलेले आहेत, कशा पद्धतीनं ते पॉइंट्स विचारले जात आहेत, कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर नीट फोकस ठेवून काम केलं तर समजायचं तुम्हाला मार्क्स हातात मिळालेले आहेत. यस, फिजिक्स आपलं संपलेलं आहे अशा रीतीने. बाकीचं उद्या बघूयात, भेटूयात उद्या पुन्हा याच वेळी. उद्या आपल्याला चालू करायचं आहे केमिस्ट्री. येस, उद्या आपण केमिस्ट्री चालू करतोय. केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर द्रव्य आणि त्याच्या अवस्था आपण उद्या चालू करणार आहोत. चालेल, भेटूयात उद्या पुन्हा सेम टायमिंगला. तोपर्यंत धन्यवाद.